विविध विषयांवरती व्याख्याने आयोजित करतो आणि दुसरा आपल्या मानसिक आरोग्य संवर्धनासाठीचा हा उपक्रम म्हणजे मानस मनात माझ्या. आतापर्यंत मानस व्याख्यानमालेच्या अंतर्गत आपण मानसिक आरोग्याची आवश्यकता, त्यानंतर मन उदास उदास ज्याच्या अंतर्गत ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, नंतर अंगात आलया हा डिप्रेशन वरचं सत्र, मानसिक ते शारीरिक म्हणजे माइंड बॉडी रिलेशनशिप आणि मंत्रचळेपणा किंवा अँझायटी अशा मानवी मनाशी संबंधित विविध विषयांचा मागोवा घेत आलो आहोत. आणि आज तुमच्या पुढे सादर होणार आहे या शृंखलेतील 6वं पुष्प, रंग माझा वेगळा, अर्थातच स्किझोफ्रेनिया किंवा ज्याला मराठीमध्ये आपण छिन्न मनस्कता असं म्हणू शकतो, त्या विषयावरील डॉक्टर अद्वैत पाध्ये यांचं अभ्यासपूर्ण आणि अनुभवी विवेचन आणि मार्गदर्शन. थोडीशी स्किझोफ्रेनिया संबंधी अगदी प्राथमिक माहिती. छिन्न मनस्कता या मानसिक रोगामध्ये विचार, भावना आणि वागणूक किंवा कृती यामध्ये समन्वय सुसंगती राहत नाही किंवा त्याचा तोल ढासळतो. आज मितीस जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 3 कोटीपेक्षा जास्त लोक या आजारांनी ग्रस्त आहेत. छिन्न मनस्कता या मानसिक विकारात मेंदूतील डोपामिन व सिरोटोनिन या रसायनांची मात्रा कमी झाल्याने या व्यक्ती विचार, भावना आणि वागणूक यातील सुसंगती हरवून बसतात आणि त्यांच्या वास्तवाशी संबंध तुटून त्या व्यक्ती एका भ्रामक किंवा आभासी जगात जगू लागतात. मग विचित्र, क्वचित आक्रमक वागणूक, भान नसणे, अशोभनीय किंवा प्रसंगाशी विसंगत असे भावनिक प्रदर्शन आणि विचारांमध्ये सुसूत्रतेचा अभाव अशा 3ही पातळीवरती आपण या छिन्न मनस्कतेचा विकार असणारी व्यक्ती ओळखू शकतो. जेवढ्या लवकर आजार ओळखता येईल आणि त्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपाय सुरू होतील तेवढे लवकर हे रुग्ण काबूत राहू शकतात. तर ही झाली अगदी प्राथमिक माहिती आणि यावर सखोल मार्गदर्शन आपण घेणार आहोत आज डॉक्टर अद्वैत पाध्ये यांच्याकडून. डॉक्टर अद्वैत मला वाटतं सर्व श्रोत्यांना सुपरिचित असतील, पण त्यांची थोडीशी औपचारिक ओळख. डोंबिवलीच्याच टिळकनगर शाळेतून विशेष गुणवत्तेसह शालेय शिक्षण आणि पुढे MDचे पदव्युत्तर शिक्षण KEM रुग्णालयाशी संलग्न GS मेडिकल या प्रतिष्ठित कॉलेजमधून. काही काळ मानसोपचार या विषयावरील अध्यापन व पुढे मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरची स्थापना आणि रुग्णसेवा. वृत्तपत्र, नियतकालिकांमधून स्वतः नियमित लेखन आणि स्वतःची 3 पुस्तकं प्रसिद्ध. 4थं मार्गावरती. तणाव व्यवस्थापन व मानसिक आरोग्य या विषयांवर शेकडो कार्यशाळा व व्याख्याने, सूत्रसंचालन आणि मुलाखतकार म्हणूनही यशस्वी. टीव्हीवरही महत्वाच्या चर्चासत्रांमधून यशस्वी सहभाग डॉक्टरांचा असतो. डॉक्टर पाध्ये IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली शाखेचे माजी अध्यक्ष, मनोपीडितांसाठी काम करणाऱ्या मनोदय ट्रस्टचे फाउंडर, ट्रस्टी आणि अध्यक्ष आहेत. 2014 मध्ये ब्राह्मण सभेतर्फे बिशपवर्य पुरस्कार, रोटरी, तसेच 2017-18 मध्ये IMA तर्फे डॉक्टर ऑफ द इयर हा पुरस्कार आणि साप्ताहिक विवेक तर्फे आरोग्य सेवक पुरस्कार अशी काही निवडक सन्मानांनी डॉक्टर गौरवले गेले आहेत. मी स्किझोफ्रेनिया किंवा छिन्न मनस्कता या विषयावरील व्याख्यानाची सूत्र डॉक्टरांकडे सोपवण्यापूर्वी काही नम्र सूचना. आपण श्रोते सगळेजण म्यूट पोझिशनवर असणार आहात. आपला ऑडिओ चालू करू नका जेणेकरून इतरांना डिस्टर्बन्स होऊ नये. व्हिडिओ ऑन असायला हरकत नाही, फक्त आपल्याला कार्यक्रमामध्ये डिस्टर्बन्स आला किंवा बँडविड्थ लो असेल तर व्हिडिओ ऑफ ठेवा. क्वेश्चन आन्सर किंवा प्रश्नोत्तरासंबंधी मर्यादित वेळेसाठी सर्वांना अनम्यूट आपण कार्यक्रमाच्या नंतर करूया, तेव्हा प्रत्यक्ष प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. पण शक्यतो चॅटबॉक्स मध्ये मराठी किंवा इंग्रजीमध्ये प्रश्न टाईप केला तर ते अधिक चांगलं राहील आणि प्रश्न व्यक्तिगत स्वरूपाचा असू नये. या थोडक्यात प्रस्ताविकेनंतर मी पुढची सूत्र डॉक्टर अद्वैत पाध्ये यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. डॉक्टर अद्वैत पाध्ये. थँक्यू विश्रामजी. विषयाच्या आणि माझ्या अतिशय थोडक्या आणि चांगली उगवत्या भाषेत ओळख करून दिल्याबद्दल. आजचा आपलं हे मानस मनात माझ्या या व्याख्यानमालेतलं 6वं पुष्प आहे आणि त्याचं नाव स्किझोफ्रेनिया, रंग माझा वेगळा.
असं आपण त्याला शीर्षक दिलेलं आहे. आता रंग माझा वेगळा हे शीर्षक देण्याचं प्रयोजन काय, तर याच विषयावरचं डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित नाटक आलेलं होतं की ज्याच्यात भक्ती बर्वे यांनी अभिनय केलेला होता. आणि याचा थोडक्यात अर्थ म्हणायचा झाला तर तो समजायलाही कठीण आहे, सांभाळायलाही कठीण आहे, उपचार करायलाही थोडा कठीण आहे. म्हणजे समजायला वेळ लागतो आणि समजला तरी पूर्णपणे उमजतोच असा नाही आणि म्हणूनच त्याचा रंग हा वेगळा आहे आणि म्हणून स्किझोफ्रेनिया रंग माझा वेगळा. तर आता जसा या नाटकाचा उल्लेख केला तसं अशी काही नाटकं या विषयावर आलेली आहेत. जसं डॉक्टरांचीच डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं दुसरं नाटक जन्मरहस्य हेही नाटक आलेलं होतं. आमच्या संस्थेतर्फे आपण त्याचा एक प्रोग्रामही ब्राह्मण सभेमध्ये केलेला होता. ज्याला स्वतः डॉक्टरही आलेले होते. त्याचबरोबर काही सिनेमे पण या विषयावर आहेत. स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनने निर्मित केलेला माझी गोष्ट हा सिनेमा किंवा सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर यांचा देवराई हा सिनेमा, त्याचबरोबर वो लम्हे नावाचा सिनेमा, 15 पार्क अव्हेन्यू नावाचा सिनेमा, हे असे हिंदी किंवा मराठी सिनेमा या विषयावर अतिशय सुंदर सिनेमे आहेत. त्याचबरोबर इंग्लिशमध्ये प्रोफेसर जॉन नॅश यांच्या जीवनावरील ब्युटिफुल माइंड हा सिनेमा तर सगळ्यांना माहितीच असेल. आणि त्याचबरोबर स्किझोफ्रेनियाच्या दुसऱ्या एका प्रकारावरचा म्हणजे डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनियावरचा शाईन नावाचा सिनेमा, असे काही सिनेमे सुद्धा या विषयावर आलेले आहेत. आता हा जो विकार आहे हा वेगळा असला तरी तो समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो आणि त्याच्याचमुळे नावं घ्यायची झाली तर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याचा मुलगा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरी लिंकन, त्याचबरोबर प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉग आणि मगाशी ज्या सिनेमाचा मी उल्लेख केला वो लम्हे, त्या सिनेमा जिच्या जीवनावर आधारित आहे ती आपलीच बॉलिवूड मधली अभिनेत्री परवीन बाबी आणि ब्युटिफुल माइंड ज्यांच्या आयुष्यावर आधारित आहे ते नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर जॉन नॅश, हे सगळे ह्या विकाराने पीडित होते. हा आजाराचं पूर्वीचं नाव किंवा ज्याला आपण वेडेपणा असं म्हणतो की वेड्यांचा आजार किंवा वेड्याचा आजार असं पूर्वी म्हटलं जायचं, तोच हा तो आजार आणि ज्याच्यावरनच की असेच सगळे रुग्ण हे बरेचसे ट्रीटमेंटला जास्त करून यायचे म्हणून मग ज्यांच्यावरनं सायकॅट्रिस्टना वेड्यांचं डॉक्टर म्हटलं जायचं आणि सगळ्या मेंटल हॉस्पिटल्सना वेड्यांचं हॉस्पिटल असं म्हटलं जायचं. तर तो वेडेपणा हा काही आजार नाहीये. वेडेपणा हा एक बोली भाषेतला शब्द आहे आणि आजार जो आहे वेडेपणा हा प्रत्येकातच म्हणजे थोडंसं वेगळं वागणं ज्याला वेडेपणा असं म्हटलं जातं किंवा अति वेगळं वागणं यालाही वेगळं म्हटलं जातं. परंतु ज्यांच्या विचारांमध्ये जसं मगाशी ओळख प्रास्ताविक करताना विश्रामजीने सांगितलं की विचार, भावना, वर्तन यांच्यामध्ये याचं ज्यांच्यामध्ये असंतुलन होतं तो आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया आहे. विचारांचं असंतुलन हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे भावनांचं आणि वागण्याचं असंतुलन होतं. आता ह्या आजाराचा इतिहास बघितला तर अगदी ख्रिस्तपूर्व 6000 ते 2000 या पाषाण युगात या ह्याच्यातल्या पाषाण युग म्हणजे जे पाषाण युग होतं त्या पाषाण युगात सापडलेल्या कवट्यांना सुद्धा भोकं आढळली. कारण पूर्वी ह्या मनोविकारग्रस्तांना मनोविकारग्रस्त रुग्णांना त्यांच्या कवटीला भोकं पाडून त्यांना बरं करण्याची प्रथा होती किंवा तसा तो त्यांचा उपचार होता आणि त्यामुळे इतका जुना हा आजार आहे जणू काही जवळजवळ माणसा एवढाच जुना, माणसाच्या इतिहासा एवढा जुना हा स्किझोफ्रेनियाचा इतिहास आहे असं आपल्याला म्हणता येईल. ख्रिस्तपूर्व 1500च्या काळात या आजाराला एबर्स पॅपिरस असं नाव होतं. बायबलमध्ये सुद्धा या आजाराचा उल्लेख आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले या आजाराचं ऍक्च्युअल जे शास्त्रीय वर्णन आहे
ते एमिल क्रेपलिन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने केलं आणि त्यांनी या विकाराला डिमेन्शिया प्रिकॉक्स असं नाव दिलेलं होतं. म्हणजे ह्या विकारामध्ये कुठेतरी आपल्या बुद्धीवर किंवा ज्ञानावर परिणाम होत जातो. आणि असं एमिल क्रेपलिनचं ऑब्झर्वेशन होतं, निरीक्षण होतं आणि त्याच्यावरनं त्यांनी त्याला डिमेन्शिया प्रिकॉक्स असं नाव दिलेलं होतं. तर पुढे जाऊन मग युजिन ब्लॉयलर या मानसशास्त्रज्ञांनी याचं नामकरण, याचं जे वर्णन केलं आणि त्याच्यात त्यांनी त्याचं नामकरण स्किझोफ्रेनिया असं केलं. आता याच्यामध्ये दोन I think so. There is a network off. डॉक्टरांचं अनुज, he lost the connection. हा, डॉक्टरांच्या नेटवर्कला काही प्रॉब्लेम आलाय. 1-2 मिनिटं सगळ्यांनी वाट बघा, ते मला वाटतं स्विच ओव्हर करतील. We will stop our live for some time. स्किझोफ्रेनिया असंच आपण घेतो. आज आपण असंही म्हणतो की आपला समाज हा स्किझोफ्रेनिक झालेला आहे, सध्याचा समाज. कारण एकाच वेळेला आपण व्हर्च्युअल जगातही राहतो आहोत आणि त्याच वेळेला किंवा व्हर्च्युअल जगात जर आपण जास्त राहायला लागलो तर नक्कीच हा आणि ऍक्च्युअल जगाशी मग आपला संपर्क जर कमी होत गेला तर मग नक्कीच हा समाज असा जर समाज असेल की ज्याच्यामध्ये जास्ती लोक ही व्हर्च्युअल जगात राहणारी असतील तर मग त्याचं रूपांतर स्किझोफ्रेनिक समाजात व्हायला नक्कीच वेळ लागणार नाही. त्यानंतर एक महत्वाची घटना घडली की गेल्या शतकामध्ये फ्रान्समध्ये तिथले जनरल सर्जन जे होते, सिव्हिल सर्जन जे होते, ते त्या पूर्ण सगळ्या शहरामध्ये रुग्णालयांची तपासणी करत असताना पॅरिसच्या बाहेरील एका मनोरुग्णालयात गेले आणि तिथे सगळे जे मनोरुग्ण होते ते त्यांना साखळदंडाने बांधून ठेवलेलं होतं किंवा धातूच्या यांनी बांधून ठेवलेलं होतं. तर हे पाहून त्यांना मनस्वी रागही आला आणि त्या सगळ्या रुग्णांविषयी अपार करुणा मनात दाटून आली आणि त्यांनी तात्काळ आदेश दिला की ही काही या आजाराला किंवा विकाराला उपचार करण्याची ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि हे असं बांधून ठेवणं हे तर सर्वतः अमानवी आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांची सगळ्यांची साखळदंडातून सुटका केली आणि तिथून कुठेतरी की ह्या आजाराच्या रुग्णांना एक अघोरी पद्धतीने उपचार करणं हेही बंद झालं. त्याचबरोबर प्रत्येक वेळेला अशा रुग्णांना समाजाबाहेर नेऊन त्या असायलम मध्ये नेऊन ठेवणं हा जो एक उपाय रूढ झालेला होता तो तिथून कुठेतरी समाजामध्ये राहून त्यांना उपचार करण्याची पद्धत ही हळू अस्तित्वात आली. म्हणजे समाजामध्ये त्या सगळ्या रुग्णांचं अभिसरण किंवा समाजाने त्यांचा स्वीकार करून ट्रीटमेंट करण्याची जी पद्धत आहे ही फिलिप पिनेल यांच्या प्रयत्नांमुळे रूढ झाली आणि म्हणून 24 मे हे ज्या दिवशी घडलं तो 24 मे हा दिवस होता आणि म्हणून 24 मे हा दिवस हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस हा डॉक्टर फिलिप पिनेल यांच्या सन्मानार्थ त्यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्याचा उपयोग हा स्किझोफ्रेनिया विषयी जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण करण्यासाठी केला जातो. स्किझोफ्रेनियावरची एक रंजक
केस जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही सगळ्यांनीच पूर्वी रामन राघवची केस ऐकलेली असेल, तर हा जो रामन राघव होता ह्याला हा स्किझोफ्रेनियाचा विकार झालेला होता. तर असा हा एक थोडक्यात ह्या आजाराचा इतिहास आहे. आणि हा आजार जगात आपल्याला कोणालाही होण्याची शक्यता 1 ते 2% आपल्या आयुष्यामध्ये असू शकते. म्हणजे आज काही लोकांना आहे म्हणून जसं मगाशी विश्रामजीने सांगितले की आज जगात 3 कोटी लोक ह्या विकाराने बाधित आहेत. तर याचा अर्थ असा नाही की तो आपल्याला होणार नाही, आपल्यालाही होऊ शकतो. आणि म्हणूनच या आजाराविषयी माहिती असणं हे आवश्यक आहे. कारण उद्या दुसऱ्यांना कोणाला झाला, आपल्या जवळच्या कोणाला झाला तरी थोडीफार ही लक्षणं दिसायला लागली तर वेळीच ट्रीटमेंट घेतली तर ह्याच्यात नक्कीच फरक पडू शकतो. आणि कारण ह्या आजाराचा जो ऑनसेट असतो, सुरुवात असते ती साधारणपणे 15-16व्या वर्षी ऍडोलसंट एज मध्ये, किशोर वयात होत असते. आणि मगाशी जे डिमेन्शिया प्रिकॉक्स हे केलं की कारण ह्या आजाराची सुरुवात ह्या बरोबर उच्च शिक्षणाच्या ह्या वयात झाल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की उच्च शिक्षण घेण्यावर परिणाम होऊ शकतो किंवा शिक्षणावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मग ते शिक्षण नीट घेऊ शकत नाही आणि पुढे सगळ्याच नोकरी किंवा या सगळ्याच करिअरवर परिणाम होत जातो. त्या अर्थाने सुद्धा हा शब्द त्यांनी वापरलेला असू शकतो. परंतु यात 15व्या-16व्या वर्षीच होतो असं नाहीये, पुढच्याही वयात होऊ शकतो. विशेषतः बघितलं गेलं तर हा आजाराचं प्रमाण हे पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त आहे. परंतु तरी सुद्धा पुरुषांमध्ये याचा ऑनसेट जास्त करून या 15व्या-16व्या वर्षी होत असतो आणि स्त्रियांमध्ये याचा ऑनसेट बऱ्याचदा उशिराही होऊ शकतो. तर असं ही काही निरीक्षणं आहेत या आजारासंदर्भातली. आणि तसंच हा आजार बघायला गेला तर असं काही नाही की काही ठराविक सोशो इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे श्रीमंतांनाच होतो, गरिबांनाच होतो किंवा मध्यम वर्गाला होत नाही किंवा असं काही नाही. तर कुठच्याही आर्थिक स्तरातल्या स्त्री पुरुषांना हा आजार होऊ शकतो. आता ह्या आजाराचे जे प्रकार आहेत ते प्रकार जे आहेत ते त्यांच्या लक्षणांवरून केलेले आहेत. त्याच्यामध्ये निगेटिव्ह लक्षणं असतात आणि पॉझिटिव्ह लक्षणं असतात. निगेटिव्ह स्किझोफ्रेनिया आणि पॉझिटिव्ह स्किझोफ्रेनिया असे काही 2 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये असा निगेटिव्ह जो प्रकार आहे तो जास्ती लवकर ओळखता येत नाही कारण त्याची जी लक्षणं असतात ही त्या व्यक्तीचा विकास रोखणारी जरी असली तरी आजूबाजूच्या व्यक्तींना त्याचा फारसा काही त्रास होत नाही आणि त्याच्यामुळे तो पटकन लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे उपचारही त्याच्यासाठी पटकन घेतले जात नाहीत आणि त्यामुळे त्या रुग्णाची अधोगती आणखीन होत राहते. आणि याची जी 4 मेन लक्षणं आहेत ती त्याला 4 A's असं म्हणतात की त्याच्यामध्ये जे युजिन ब्लॉयलरनी त्याचं वर्णन केलेलं होतं की एलोगिया म्हणजे अतिशय कमी बोललं जातं, अतिशय गप्प राहतात, अतिशय अबोल असतात. त्याचबरोबर एव्हॉल्युशन म्हणजे काहीही हालचाल न करणं, आहे तिथेच बराच वेळ बसून राहणं, एकाच जागी बसून राहणं, झोपून राहणं. तिसरं लक्षण आहे एपथी म्हणजे की कुठच्याच गोष्टीविषयी काहीच न वाटणं. म्हणजे आनंदाची गोष्ट घडली तरी आनंद वाटत नाही, दुःखाची गोष्ट घडली तरी दुःख वाटत नाही. कुठच्याच प्रकारची एक्सप्रेशन्स त्यांना त्यांच्या मनात निर्माण होत नाहीत आणि त्याच्यामुळे असोशियालिझम हा चौथा हे आहे की त्याच्यामुळे ते कुठच्याही समाजात मिक्सही होत नाहीत, विड्रॉन असतात कुठच्या समाजापासून, एकलकोंडेपणा हे एक चौथं लक्षण या निगेटिव्ह स्किझोफ्रेनियाचं आहे. आणि हे असं असल्यामुळे कसं असतं की ती गप्प बसून राहतात, ती काही फारशी काही बोलत नाहीत, काही हालचाल करत नाहीत, काही इमोशन्स व्यक्त करत नाहीत आणि मिक्सअपही होत नाहीत. त्याच्यामुळे असं होतं की म्हणून म्हटलं की त्यांच्या वागण्याचा मग आजूबाजूच्या लोकांना तसा काही फारसा त्रास होत नाही आणि असा काही फारसा त्रास होत नसल्यामुळे नक्की काय त्याला होतंय हे कळत नाही. फार तर क्वचित कोणाला वाटू शकतं की याला काही नैराश्य आलंय का, डिप्रेशन आलंय का, पण तरी सुद्धा असं काही फारसं वागण्यामध्ये खूप फरक नसल्यामुळे उपचारांना पटकन आणलं जात नाही आणि म्हणून त्यांची प्रगती पण बरं होण्याकडे पण मग अर्थातच वेळ लागू शकतो. आणि मुळात ही लक्षणं अशी आहेत की ही लक्षणं सुद्धा अशी ही जी लक्षणं आहेत ही उपचारांना सुद्धा फार उशिरा प्रतिसाद देतात. जरी वेळेवर आणलं तरी सुद्धा उशिरा प्रतिसाद देऊ शकतात आणि त्याच्यामुळे
त्याला निगेटिव्ह स्किझोफ्रेनिया किंवा निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया असं म्हटलं जातं. मग पॉझिटिव्ह सिम्पटम्स कोणती आहेत? तर पॉझिटिव्ह सिम्पटम्स कडे येण्यापूर्वी सुद्धा म्हणजे जसे म्हटलं ही काही निगेटिव्ह सिम्पटम्स आहेत, त्याच्या आधी सुद्धा काही ज्याला आम्ही म्हणतो की प्रोड्रोमल सिम्पटम्स, म्हणजे आता ह्या 15व्या-16व्या वर्षामध्ये ह्याची सुरुवात होते. तर ही सुरुवात होताना पहिल्यांदाच काही अगदी भास आणि सगळं वागणं सुरू होत नाही. तर सुरुवातीला काही थोडा समय त्यांच्या अभ्यासात लक्ष न लागणं किंवा कॉलेजला जावंसं, शाळेत कॉलेजला जावंसं न वाटणं, काय ते बुडवणं, घरातच बसून राहणं. बरं मग बुडवून काही तो काही वाक्यवर्तन करतो आहे किंवा काही अँटी सोशल वागतो आहे तर तसंही होत नाही. तर नुसतंच सगळं बुडवायचं, घरी बसून राहायचं, जावंसंच वाटत नाही, का तर काही कारण नाही. किंवा मग असं होत नाही पण नुसताच जरी कॉलेजला जात असला तरी तिथे लक्ष लागत नाही, त्याच्यामुळे मग अभ्यासातल्या प्रगतीवर हे होतो. अचानक हुशार असलेला किंवा आतापर्यंत पास होत असलेला मुलगा किंवा मुलगी अचानकपणे नापास व्हायला लागते. तर असं जे सगळं होतं किंवा मग थोडीशी चिडचिड केली जाते, उगाच चिडचिड केली जाते, उगाच भीती वाटते, पण त्याचं कारण काय ते सांगू शकत नाही. किंवा नैराश्याची लक्षणं सुद्धा दिसू शकतात, अँझायटीची लक्षणं सुद्धा चिंतेची लक्षणं सुद्धा दिसतात. परंतु ती जी चिंता असते ती म्हणजे जसं म्हटलं की या सायकॅट्रिक डिसऑर्डर्स मध्ये पूर्वी 2 प्रकार असायचे, एक न्यूरोटिक डिसऑर्डर आणि सायकॉटिक डिसऑर्डर असं पूर्वी एक विभागणी असायची. तर ती न्यूरोटिक अँझायटी असते जी आपण आतापर्यंत पहिल्या चिंता किंवा ओसीडी या सगळ्यामध्ये बघितली. ती चिंता असते तिथे व्यक्तीला कळत असते की आपल्याला चिंता होते आहे आणि ती व्यक्ती स्वतः त्यासाठी काही उपाय करायला बघते. परंतु इथे ही चिंता जरी होत असली तरी ती चिंता का होते किंवा त्याचं कारण काय आहे किंवा त्याचं आपल्याला त्यासाठी उपाय करायला पाहिजे हे त्या व्यक्तीला काही कळत नाही. तर अशी सुरुवातीला काही लक्षणं दिसू शकतात की ज्याला प्रोड्रोमल सिम्पटम्स म्हणतात आणि मग कालांतराने, आता हा कालांतर काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंतचा सुद्धा असू शकतो. तर आणि मग पुढे ही दुसरी लक्षणं म्हणजे जे ऍक्च्युअल लक्षणं असतात ज्याला पॉझिटिव्ह सिम्पटम्स असं म्हणतात ती सुरू होतात आणि त्या पॉझिटिव्ह सिम्पटम्सच्या अनुषंगाने या आजाराचे 4 प्रकार आहेत. ते म्हणजे पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनिया, कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया आणि अनडिफरन्शिएटेड स्किझोफ्रेनिया. पॅरानॉइड म्हणजे काय? तर पॅरानॉइड म्हणजे संशयाचा मनोविकार, म्हणजे संशयाचा स्किझोफ्रेनिया, म्हणजे संशय विकार हा त्याचा मेन गाभा असतो. की याची जी लक्षणं आहेत मेन म्हणजे की त्याच्यामध्ये की डेल्युजन की फॉल्स फर्म अनशेकेबल बिलीफ, ज्याला ज्याचं डेल्युजनचं डेफिनेशन म्हटलं की अतिशय चुकीचे असतात, पूर्णपणे चुकीचे किंवा कुठच्याही प्रूफवर आधारित असे ते विचार नसतात, पण तरी ते इतके फर्म असतात किंवा इतके ते अनशेकेबल असतात की आपण त्याला कितीही समजावण्याचा किंवा प्रूफ देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते मानायला तयार होत नाहीत. म्हणजे त्यांना असं संशय वाटायला लागतो की आपल्याला कोणीतरी आपल्या विरुद्ध आहे, आपल्याला कोणतरी मारायला येणार आहे, समोर जी घरातली माणसं जी आपापसात बोलतायत ती माझ्याविषयी बोलतायत, आजूबाजूला जी माणसं बोलतायत ती माझ्याविषयी बोलतायत, शेजारची माणसं बोलतायत ती माझ्याविषयी बोलतायत, ती माझ्या विरुद्ध आहेत, मला मारायला येणार आहेत किंवा मग त्याच्या पुढे जाऊन त्यावेळेला माझ्यावर वॉच ठेवला जातोय, कंपनीमध्ये वॉच ठेवला, ऑफिसमध्ये वॉच ठेवला जातोय, घरी पण सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याच्यातून माझ्यावर वॉच ठेवला जातोय किंवा माझ्या डोक्यामध्ये चिप लावलेली की ज्याच्या थ्रू मी काय करतोय ते सगळं त्यांना कळतंय, माझ्या मनातले विचार त्यांना कळत आहेत किंवा मी जे काही विचार करतोय ते सगळ्या जगाला कळतंय, मी जे काही विचार करतोय ते टीव्हीवर दाखवले जात आहे, टीव्हीवर जे दाखवलं जातंय ते माझ्यासाठी दाखवलं जात आहे. तर अशा पद्धतीचे हे संशय येत असतात. किंवा मग काही वेळेला की घरातली जी माणसं आहेत ही माणसं नाहीयेत तर ती माझ्या विरुद्धची जी माणसं आहेत ती ह्या घरातल्या माणसांच्या वेशात माझ्या समोर बसलेली आहेत. किंवा जी एखादी प्रसिद्ध व्यक्ती आहे त्या प्रसिद्ध व्यक्तीविषयी अपोजिट सेक्सची जी प्रसिद्ध व्यक्ती असेल ती व्यक्तीच माझ्या प्रेमात आहे असा भ्रम निर्माण होणं, की ती व्यक्ती माझ्याशी येऊन लग्न करणार आहे, विशेष करून अभिनेता किंवा अभिनेत्रीची नावं या संदर्भात घेतली जातात. तर असं सगळं सतत सातत्याने वाटत राहणं आणि ते वाटतंय ते खरंच वाटतंय ह्याच्यावर त्यांचं पूर्णपणे ते ठाम असतात. तर अशा पद्धतीने हे विविध प्रकारचे हे संशय मनात येत राहतात
त्याचबरोबर त्या जोडीला भास होत असतात, ज्याला हॅल्युसिनेशन्स असं म्हटलं जातं. हॅल्युसिनेशन म्हणजे सेन्सेशन विदाउट प्रेझेन्स ऑफ स्टिम्युलस. म्हणजे कुठचाही मी आता मी हे जे बोलतो हे तुम्हाला ऐकू येत आहे, किंवा मग अशी म्हणजे समोरचा माणूस दिसतो आहे आपल्याला आणि तो बोलतानाही दिसतोय आणि आपल्याला ऐकूही येत आहे, परंतु इथे माणूस दिसतही नाहीये आणि त्याचा आवाज, कोणी तसं बोलतही नाही, आणि तरी सुद्धा असे आवाज ऐकू येणं म्हणजे ज्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन असं म्हटलं जातं. म्हणजे आपले जे साधारण पंचेंद्रिय, त्या 5 पंचेंद्रियांच्या माध्यमातून वेगवेगळी हॅल्युसिनेशन होत असतात. परंतु स्किझोफ्रेनियामध्ये जास्ती करून ही ऑडिटरी हॅल्युसिनेशन, की ऐकू येणं. मग ते ऐकू येणं म्हणजे कसं असतं, की माझाच आवाज, माझेच विचार मला एकोच्या स्वरूपात ऐकू येणं, म्हणजे ज्याला फर्स्ट पर्सन हॅल्युसिनेशन असं म्हटलं जातं. ती 2 माणसं माझ्याविषयी बोलताना ऐकू येतात, की ती सतत माझ्याविषयीच बोलतायत, आपापसात बोलतायत, पण ते सगळी माझ्याविषयीच बोलतायत. जे काय मी जे काय करतोय ते एकमेकांना सांगतायत, माझ्याविषयी सांगतायत, म्हणजे असं होत असतं. किंवा ते मला शिव्या देतायत, माझ्याशी बोलतात पण मला शिव्या देतायत, धमक्या देतायत, असं होत असतं. किंवा थर्ड पर्सन जे हॅल्युसिनेशन असतं ते असं असतं, की ते मला आपापसात बोलतायत असं असतं, आणि सेकंड पर्सन जे असतं की ते मला माझ्याशी बोलतायत, मला धमक्या देतायत किंवा मला थ्रेटन करतायत. मला ज्याला कमांडिंग हॅल्युसिनेशन म्हणतात, की तू असं कर, तू तसं कर, तू असं करू नको, तू असं कर, तू तिथे जा. बऱ्याचदा अशा ह्याच्यामध्ये ह्या हॅल्युसिनेशनच्या प्रभावाखाली असं कर तसं करच्या ह्याच्यात काही म्हणजे जे वागू नये तसं सुद्धा वागलं जातं. उदाहरणार्थ की आत्महत्या सुद्धा केल्या जातात, किंवा होमिसाइड किंवा कोणाचं हेही केलं जातं, हत्याही केली जाऊ शकते. तर असं म्हणजे अशीही कमांडिंग हॅल्युसिनेशन्स या पेशंट्सना, या रुग्णांना होत असतात. तर ही हॅल्युसिनेशन्स आणि डेल्युजन्स हा मेन भाग आहे, मेन लक्षणं आहेत. त्याच्याचबरोबर विचित्र वागणं, म्हणजे अनाकलनीय वागणं किंवा विचित्र वागणं, जिथे समाजात जसं वागू नये तसं वागणं, अचानक घरातून निघून जाणं, किंवा घरात सतत येरझारा घालत राहणं, चिडचिड करणं, राग येणं, झोप न येणं, जेवण नीट न करणं. संशयामुळे सुद्धा जेवण नीट केलं जात नाही, कारण माझ्या जेवणामध्ये विष कालवलेलं आहे, का तुम्ही काहीतरी मिसळून ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये पाणी पित नाहीत काही वेळेला, की पाण्यामध्येही काहीतरी जरी अगदी ते म्युन्सिपाल्टीच्या लोकांनीच काहीतरी मिक्स करून ठेवलेलं आहे असा संशय येणं. तर अशा पद्धतीचं ह्याच्यातनं खाणं पिणंही काही वेळेला सोडलं जातं, आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये इतर फिजिकल प्रॉब्लेम सुद्धा मग ह्याच्यातनं निर्माण होऊ शकतात. तर त्याचबरोबर असाही संशय, म्हणजे अचानक वेगळं वागणं, अचानक हे होणं, म्हणजे आत्ता शांत असलेला माणूस अचानक काही हे होऊ शकतो. म्हणजे अशी मला स्वतःला असे 2 अनुभव आलेले आहेत, की मी स्वतःच्या केईएम मध्ये जेव्हा सायकॅट्रीचा रेसिडेंट म्हणून जॉईन झालो, तेव्हा फर्स्ट पोस्ट असताना आमचं म्हणजे ओपीडी मध्ये पेशंट बघितले जायचे, आणि मग त्यातले ज्यांना ऍडमिशनची गरज आहे त्यांना ऍडमिट केलं जायचं. तर अशा ऍडमिट एक पेशंट केलेली होती, आणि त्या पेशंटची हिस्ट्री घेणं चालू होतं. ती हिस्ट्री कशी घ्यायची किंवा हे करायचं ते सिनियर्स शिकवत होते आम्हाला, आणि तसं सगळं त्या पद्धतीने आम्ही ते करत होतो. ती हिस्ट्री घेऊन झाली, त्या हिस्ट्री घेत होतो आम्ही, आणि ते घेतानाच अचानक ती पेशंट म्हणजे शांतपणे आतापर्यंत अगदी छान उत्तरं देत होती ती बाई, प्रश्नाला व्यवस्थित उत्तरं देत होती, शांतपणे उत्तरं देत होती. आणि एक क्षण असा आला की काही काळाच्या आत अचानक ती बाई उठली आणि तिने थाडकन माझ्या थोबाडीत दिली. तर मला काही काळाच्या आतच हे असं सगळं होऊन गेलं. तर असं अनाकलनीय वागणं असतं, की अचानक त्यांना काहीतरी होतं, मनात संशय येतो किंवा भास होतात, आणि त्याच्या प्रभावाखाली ते असं वागतात. तर अशाही गोष्टी होऊ शकतात. तर हे जे सगळं असतं वागणं, आणि ह्या सगळ्यामुळे मग त्यांच्या सोशल आणि ऑक्युपेशनल ह्याच्यावर परिणाम होतो, की मी आता एखाद्या अचानक हे सगळं ऑफिसमध्ये असं वाटायला लागलं, किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तीला असं अचानक व्हायला लागलं, तर मग त्यांच्या कामावर परिणाम होतो, किंवा मग ऍब्सेंटिझम होतो. मग असं सगळं माझ्या विरुद्ध करतायत, मग मी जाणार नाही, म्हणून मग कामावर ऍब्सेंटिझम व्हायला होऊ शकतं. ती व्यक्ती ऍब्सेंट राहायला लागते, आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या नॅचरली मग त्यांच्या किंवा मग कामच सोडून देते, कामच बदलते,
अशी सतत कामं बदलली जातात, कारण तिकडे प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की नाही हे सगळे माझ्या विरुद्ध आहेत, एकमेकांना मिळालेले आहेत. मग नोकरी सोडून घरीच बसलं जातं. कित्येक वर्ष मग नोकरीच करायला जात नाही, भीती वाटते. असं सगळं जे होतं की त्यामुळे सोशल आणि ऑक्युपेशनल डिटरिओरेशन त्यांचं होतं. स्टुडंट असतील, जसं मगाशी सांगितलं की शिक्षणाच्या काळात हे जर सुरू झालं तर मग शिक्षणावरच परिणाम होतो आणि त्याच्यामुळे नॅचरली मग पुढे करिअरवर ही परिणाम होत जातो. ह्याचा जो दुसरा हे सांगितला की त्याच्यामध्ये डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया असा जो प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये ही व्यक्ती अतिशय विचित्र पद्धतीने विनाकारण सतत हसत राहणं, म्हणजे ज्याला सिली स्माईल म्हणतात तसं सिली स्माईल असणं, विनाकारण हसत राहणं, विनाकारण काहीतरी बिनअर्थाचे म्हणजे असे जोक करून स्वतः हसत राहणं किंवा स्वतःची काळजी न घेणं, म्हणजे अतिशय घाण पद्धतीने राहणं, दिवसेंदिवस अंघोळ न करणं, तसंच फिरत राहणं किंवा काहीतरी डिसइनिबिटेड वागणं, म्हणजे ज्याला आपण काही सगळ्यांसमोर लैंगिक चाळे करणं किंवा अशा पद्धतीचं जे वागणं असतं, तर अशा पद्धतीचं वागणं ही या व्यक्ती करत असतात. किंवा घराबाहेर पडतात, फिरत राहतात, मग त्यांना त्यांचं भान राहत नाही. किती मळले, किती हे झालं तरी सुद्धा ते तसेच फिरत राहतात. म्हणजे जे आपण रस्त्यावर तुम्ही बघत असाल, जे वॉन्डरिंग व्हॅगाबॉन्ड असं ज्याला म्हटलं जातं, जटात झालेले, दाढी वाढलेली, मळके झालेले असं असतात, दाढी वाढलेली, आणि असे जे फिरत असतात, बघत असाल तुम्ही, ते स्वतःशीच बडबडत असतात, फुटफुटत असतात, काहीतरी चाललेलं असतं. तर असे जे हे असतात त्यांना वॅन्डरिंग व्हॅगाबॉन्ड्स असं म्हणतात. आणि तुम्हाला माहिती असेल की अशाच ह्या पेशंटना, म्हणजे एक तर त्यांना समाजाने तरी सोडलेलं असतं की त्यांना कोणी बघायला नसतं, घरच्यांनी असं विचित्र वागतं म्हणून घरच्यांनी पूर्णपणे त्यांचा अस्वीकार केलेला असतो आणि घरातून हाकलून दिलेलं असतं. अशाही बऱ्याचशा ह्याच्यातल्या व्यक्ती असतात. आणि अशाच ह्या व्यक्तींना, म्हणजे असे जे वॅन्डरिंग व्हॅगाबॉन्ड्स आहेत, याच लोकांना त्यांना पुन्हा उपचारासाठी नेणं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा समाजात पुनर्प्रस्थापित करणं, त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम जे आहे ते डॉक्टर भरत वाटवानी श्रद्धा नर्सिंग होम मध्ये ते बोरिवली आणि कर्जत मध्ये केलं जातं. आणि त्यांच्या या कार्यासाठी त्यांना प्रसिद्ध असा जो मॅगसेसे पुरस्कार आहे तो नुकताच गेल्या वर्षी जो मिळाला, तो ह्याच त्यांच्या कार्यासाठी मिळाला. असंच कार्य काही काळापूर्वी एक अहमदनगर मधील एक डॉक्टर दाम्पत्य ही धामणे नावाचे डॉक्टर दाम्पत्य आहे, ते दोघंही तिथे करतायत की अशाच ह्या वॉन्डरिंग व्हॅगाबॉन्ड झालेल्या स्त्रियांना, विशेषतः महिलांच्या बाबतीत असं केलं जात होतं जास्त, तर त्यांना ऍडमिट करून ट्रीटमेंट करून पुनर्वसन करण्याचं काम ते दाम्पत्य तिथे करत आहे. हा झाला डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया. आणि कॅटाटोनिक या जो प्रकार आता फार कमी बघायला मिळतो, पण तरी सुद्धा ही लक्षणं थोडीफार दिसतात की ही व्यक्ती अचानक जशी बोलत नाही, कोणाशीच बोलेनाशी होते, गप्प बसून राहते, त्याचबरोबर एकाच जागी तासनतास उभी राहते, एकाच ठिकाणी तासनतास बघत राहते, काहीही खात नाही किंवा खायलाही नकार देते, खाणं नाही, पिणं नाही, इव्हन अगदी टॉयलेटला सुद्धा जात नाही, म्हणजे अगदी त्यांची जी ब्लॅडर पोट, खालचं पोट तट्ट झालं तरी सुद्धा ते टॉयलेटलाही जात नाही, इतकी अवस्था होते. म्हणजे असे जे सिम्पटम्स असतात की त्याला पूर्ण एक कॅटाटोनिया येते, एक रिजिडिटी येते. म्हणजे त्यांना असं हे केलं की त्यांना हात वर कर सांगितलं आणि तसाच हात ठेव सांगितलं तरी तशाच पोझिशन मध्ये कित्येक तासनतास सुद्धा उभे राहू शकतात, की ज्याला ऑटोमॅटिक ओबिडियन्स असं म्हटलं जातं. किंवा त्यांच्या जीभ बाहेर काढ, तर जिभेला टोचलं तरी सुद्धा ते जीभ तशीच बाहेर काढून ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने जे सिम्पटम दिसतात. किंवा एक पेशंट केईएम मध्ये असताना आलेला होता की तो असा रिजिड तर होताच, म्हणजे अजिबात हात हलवायला किंवा पाय हलवायला काहीच करायला देत नव्हता, झोपलेला तो झोपलेलाच होता, म्हणजे तशा स्थितीत आणलं होतं. पण तो पूर्ण झोपलेला नव्हता, तर त्याचं जे डोकं होतं ते बिछाण्यापासून थोडस उंचावर त्याने कायम ठेवलेलं होतं. त्याला कितीही सांगितलं खाली ठेव तरी तो ठेवत नव्हता. कारण मग तेव्हा खूप विचारल्यावर असं तू का करतोय असं बोलला, तर एक शब्द बोलला, उशी आहे खालती. पण उशी बिशी काही नव्हती खालती.
तर ज्याला सायकोलॉजिकल पिलो असं म्हटलं जातं, असं ते लक्षण होतं. मग इतक्या रिजिड अवस्थेत अशी माणसंही स्वतःला तासनतास ठेवू शकतात, दिवसेंदिवस ठेवू शकतात. त्याच्यामुळे मग त्यांच्या नॅचरली असं केल्यामुळे त्यांच्या शारीरिक प्रकृतीवरही परिणाम होऊ शकतो. तर अशी सिम्पटम्स जी आहेत त्याला कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. कॅटाटोनिक लक्षणं आहेत. आणि ह्या सगळ्यांचं जे मिक्सचर असतं, म्हणजे काही थोडीशी पॅरानॉइड संशयाची लक्षणं, थोडी डिसऑर्गनाइजची लक्षणं, थोडी ही कॅटाटोनिक लक्षणं, असे मिक्सचर जेव्हा असतं तेव्हा तो अनडिफरन्शिएटेड स्किझोफ्रेनिया असं त्याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने अशी लक्षणं आहेत. आणि सगळ्यातलं मेन हेच आहे की ह्या सगळ्यांचं वेगळं तर वागलं जातच, विचित्र तर वागलं जातच, पण या सगळ्यामुळे त्यांच्या पूर्णपणे कार्यावर किंवा त्यांच्या कार्यशक्तीवर आणि त्यांच्या सगळ्याच्या अभिव्यक्तीवरच एक प्रकारचा खूप मोठा दुष्परिणाम होत जातो. आणि म्हणून त्याला स्किझोफ्रेनिया असं म्हटलेलं आहे. आणि याची जी आता हा होतो का, स्किझोफ्रेनिया होतो कसा, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे म्हणजे अनुवंशिकता याच्यामध्ये दिसते, की अनुवंशिकतेमुळे होतो किंवा जीन्स मध्ये असतो. आता त्याच्यासाठीची जीन्स आहेत ती सुद्धा सापडलेली आहेत आणि त्याच्यावर अधिक संशोधन चालू आहे. परंतु हा आजार अनुवंशिक सुद्धा आहे. म्हणजे जर एका व्यक्तीला आई किंवा वडिलांना हा जर आजार असेल, एका व्यक्तीला आई वडिलांपैकी, तर पुढच्या पिढीमध्ये होण्याचे चान्सेस हे 8 ते 10% असतात. आणि दोघांना जर असेल स्किझोफ्रेनिया तर पुढच्या पिढीत हा आजार जाण्याचे चान्सेस हे नक्कीच आणखी जास्त 15 ते 20% होतात. किंवा असंही असतं की आधीच्या पिढीमध्ये नाही असं अगदी स्किझोफ्रेनिया असा आजार म्हणता येईल असं वागणं नसतं, परंतु थोडंफार विचित्र वागणं एखाद्या पालकांपैकी एखाद्याचं असतं. त्याच्यामुळे तो जेनेटिक स्वरूपात तो असतो, जिनोटाईप स्वरूपात हा असतो, पण पुढच्या पिढीमध्ये मग तो आजार ऍक्च्युअल आजाराच्या स्वरूपात व्यक्त होतो. तर अशा पद्धतीने अनुवंशिकताही ह्या आजारात दिसत असते. दुसरं महत्वाचं कारण जे मगाशी प्रस्तावनेत विश्रांतीने पण सांगितलं की केमिकल लोचा किंवा जो म्हणतो मुन्नाभाई मध्ये जे दाखवलं होतं की त्यामुळे गांधीजींचे भास होत असतात. तर तसं म्हणजे ते एक सिनेमॅटिक स्वरूप होतं, परंतु खरोखर डोपामेन आणि सिरोटोनिन नावाचे जे ब्रेन मधले आपल्या मेंदू मधले जे जीवरसायन असतात, त्या जीवरसायनांच्या असंतुलनामुळे काही भागात हे डोपामिनचं प्रमाण वाढतं आणि सिरोटोनिनचं काही भागात कमी होतं. आणि मग ह्या सगळ्या असंतुलनामुळे मग विचार, भावना, वर्तन यांच्यामध्ये असंतुलन होत असतं. त्याचबरोबर विशेषतः ज्यांना निगेटिव्ह सिम्पटम्स असतात, त्या निगेटिव्ह सिम्पटम्सच्या पेशंट्स मध्ये जर त्यांचं सीटी स्कॅन किंवा MRI केलं तर त्यांचं ब्रेन मॅटर हे थोडंसं इतरांपेक्षा, नॉर्मल व्यक्तींपेक्षा कमी दिसतं. आणि पोकळी जी असते ब्रेनमध्ये, जे व्हेंट्रिकल्स असतात आतमध्ये जी पोकळी असते ती मात्र वाढलेली असते. आणि असं एक सुद्धा निरीक्षण आढळून आलेलं आहे. तर विविध व्यसनांमुळे सुद्धा हा आजार होत असतो. म्हणजे अल्कोहोल किंवा त्याच्यामुळे सुद्धा हा आजार होण्याचे चान्सेस हे नक्कीच जास्त असतात. तर अशी ही कारणं असतात. बायोलॉजिकल कारण ते जैविक कारण आहेत. मगाशीच आपण सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की कुठच्याही मनोविकाराची जी कारणं असतात ती बायो आणि सायकोसोशल अशी कारणं असतात. तर ही जी झाली ती बायोलॉजिकल कारणं झाली. तर सायकोसोशल कारणांमध्ये जर आपण बघितलं तर विशेष ज्या लोकांचं व्यक्तिमत्व हे एकलकोंड असतं, एकलकोंडेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात असतो, अशा व्यक्तींना हा आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा संशयी स्वभावाच्या व्यक्तींना हा आजार होण्याचे, किंवा थोडासा विक्षिप्त स्वभावाच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना हा आजार होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्याचबरोबर दुसरं असं आढळून आलेलं आहे की कुठच्याही पद्धतीचा ताणतणाव जर आला किंवा ज्याला कल्चरल शॉक असं जर झाला तर त्याच्यातून कल्चरल शॉक किंवा परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये एकदम ड्रास्टिक फरक झाला, किंवा मी आता विशेषतः जसं असतं की ह्या व्यक्तींची व्यक्तिमत्व एकलकोंडी असतात. मग अशा व्यक्ती एकदम अचानकपणे वेगळ्या वातावरणात गेल्यावर त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला या व्यक्तींना जास्त त्रास होतो. तर मग अशा वेळेला आजाराची सुरुवात होऊ शकते. किंवा आजार झालेल्या व्यक्तींना थोडंसं बरं वाटल्यानंतर सुद्धा नंतर जीवनात काही ताणतणाव आलाय
तर परिस्थितीत बदल झाला तर त्या बदललेल्या परिस्थितीमुळे तणावामुळे सुद्धा आजार पुन्हा वाढू शकतो. त्याचबरोबर लहानपणापासूनचं जे घरातलं फॅमिली हँडलिंग असेल किंवा घरातलं वातावरण असेल तर अशा वातावरणामुळे सुद्धा विशेषतः जर टोकाची हँडलिंग असेल की आई जी आहे ती एक पालक आहे तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे आणि एक पालक आहे तो एकदम निंदक किंवा टीकाकार आहे किंवा असं असेल तर अशा ह्याच्यात ती मुलं सतत कॉन्फ्लिक्ट मध्ये राहतात, ते मूल कॉन्फ्लिक्ट मध्ये राहतं आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून पुढे हा आजार होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर त्याचबरोबर सिग्मंड फ्रॉइडने जे ह्या आजाराचं कारण सांगितलं की विशेषतः संशय विकार हा का निर्माण होतो, तर संशय विकार निर्माण असलेल्या व्यक्ती ह्या प्रोजेक्ट करतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी न्यूनगंड असतो किंवा त्यांच्या मनामध्ये जे काही आपण काहीतरी चूक केली असं वाटत असतं पण ते मनाला पूर्णपणे ऍक्सेप्ट होत नसतं. मन ते इगो असतो तो डिनाय करत असतो आणि मग तो तरी पण कुठेतरी चूक केली असं मनात एकीकडे मनाचं दुसरं मन म्हणत असतं आणि मग अशा गोंधळामध्ये जे होतं ते म्हणजे की ते मन प्रोजेक्शन नावाचं डिफेन्स मेकॅनिझम वापरतो की मी जे काही चुकलोय ते मी माझ्यामुळे चुकलेलो नाही तर दुसऱ्यामुळे चुकलेलो आहे. दुसऱ्यावर ब्लेम करण्याची जी टेंडन्सी असते ती ही जास्त मोठ्या प्रमाणात होते की ते सगळे माझ्या विरुद्ध किंवा मी मोठा आहे म्हणून ते सगळे माझ्या विरुद्ध आहेत किंवा मी असं वागतोय पण ते माझ्या जळतायत, माझ्या विरुद्ध आहे म्हणून मी असं वागतो. तर हे प्रोजेक्ट करण्याचं जे असतं त्याच्यातनं मग संशय विकार हा निर्माण होतो. किंवा त्याचा दुसरा एक अर्थ आपल्याला असाही लावता येईल की या मेंदूमध्ये जो रासायनिक असंतुलन होतं त्या रासायनिक असंतुलनामुळे जो आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचे जे आपला मेंदू असतो शेवटी त्याच्यामध्ये अर्थ लावण्याचं काम होत असतं. की जसं आहे की आता आपल्याला आपल्या समोरच्या दोन व्यक्ती जर बोलताना दिसल्या त्या आपल्याकडे मध्ये मध्ये बघतायत, पिदळतात आपापसात असं जरी असलं आपण एकटे बसलो तर आपल्याला असं वाटू शकतं अरे आपल्याला तर हसतात की काय, आपण काय विचित्र कपडे घातलेत का, काय आपण काय विचित्र दिसतोय म्हणून त्या हसतायत की काय असं आपल्याला एकदा वाटू शकतं. पण नॉर्मल आपण दुसऱ्या बाजूने पण विचार करतो की नाही हे असं कशाला असेल, तर काहीतरी असेल ते आपापसात बोलत असतील, जाऊ दे दुर्लक्ष करूया. पण हेच ह्या व्यक्तींच्या बाबतीत होत नाही. हा केमिकल इम्बॅलन्स असल्यामुळे की नाही ते मलाच हसतायत, माझ्याविषयीच बोलतायत असा हा जो एक अनशेकेबल बिलीफ होतो तो ह्या जे सतत असा मेंदूत सगळ्या गोष्टींचे चुकीचे अर्थ लावत जातो आणि त्याच्यामुळे संशय विकार हा अधिक आणखीन गडद होत जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या व्यक्तींमध्ये महत्वाचा जो भाग असतो की त्यांचं वास्तवाशी नातं हे तुटलेलं असेल, आपण काही चुकीचं वागतोय हेच त्यांना मान्य नसतं आणि त्याच्यामुळे ते उपचार करायला सुद्धा बऱ्याचदा काही वेळेला तयार नसतात की मी कुठे काही चुकीचं वागतोय. जे काही त्यांना वाटत असतं ते खरंच त्यांच्यासाठी खरं असतं आणि त्याच्यामुळे मग ते काही चुकीचं वागतोय हे त्यांना मान्य नसतं. त्यामुळे हा जो इन्साइट किंवा अवेअरनेस आहे, सेल्फ अवेअरनेस आहे तोच कमी असल्यामुळे उपचारांमध्ये पण त्याच्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. कारण ते बऱ्याचदा मग उपचारांना तयार होत नाही किंवा मग उपचारांना आणायला मग त्याच्यामुळे खूप वेळ जातो. याच्यामुळे सुद्धा मग उपचार हे खूप उशिरा सुरू होऊ शकतात. ही घरच्यांना जरी कळलं, सगळ्यात पहिले आधी घरच्यांना कळायला ऍक्सेप्ट व्हायला वेळ लागतो. मग त्यांना ऍक्सेप्ट झाल्यावर पेशंटना ऍक्सेप्ट करायला कदाचित वेळ लागू शकतो. या सगळ्यातनं मुळातच उपचार करायला उपचारांना आणायला उशीर होतो आणि मग उपचारांना आणायला उशीर झाल्यावर अर्थातच जितका उपचार उशिरा सुरू होतो तितकं मग उपचार दीर्घकाळ चालू शकतो. आणि म्हणूनच म्हणजे हा आजाराचा एकूण प्रवास उपचार जर सुरू केले, वेळेवर सुरू केले तर 25% रुग्ण हे नक्कीच पूर्णपणे बरे होऊ शकतात असं आढळून आलेलं आहे. 25% रुग्णांना कदाचित मधून मधून हा विकार पुन्हा उद्भवू शकतो. तर उरलेल्या 25% रुग्णांना तिसऱ्या 25% जे रुग्ण आहेत त्यांना हा आजार एकदा झाला की तो सातत्याने तो सुरूच राहतो. लक्षणं थोडीफार कमी जास्त होतात परंतु आजार पूर्णपणे असा बरा होत नाही. आणि उरलेले जे 25% आहे, चौथे जे 25% आहेत त्याच्यामध्ये 15% रुग्णांना त्याच्यात
तो खूप सिव्हिअर असतो आणि त्यांना सतत ऍडमिट करण्याची वेळ येऊ शकते. किंवा काही जण त्यातले शारीरिक विकार होऊ शकतात किंवा आत्महत्या करू शकतात असंही आढळून आलेलं आहे. परंतु 25% रुग्ण नक्कीच पूर्णपणे बरे होतात. हे जे सतत होणं किंवा मधून मधून होणं हे जो भाग आहे हा उपचारांना उशीर झाल्यामुळे सुद्धा असू शकतं किंवा तो त्यांच्या आजाराचा तशीच आजाराची प्रकृती सुद्धा तशीच असू शकते. तर आजाराचे हे वेगवेगळे प्रकार आहेत प्रोग्नोसिसच्या दृष्टीने असलेले की काही पूर्ण बरे होतात, काही जणांचा विकार एकदा झाला की पूर्ण बरा होतो. काही जणांचा विकार म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आली होती की जिला कॉलेजच्या वयात हा विकार झाला पण उपचार केल्यावर बरी झाली, पूर्ण बरी झाली. एवढंच नाही तर तिने ती मेडिकल एज्युकेशन पूर्ण केलं आणि ती चांगली डॉक्टर म्हणूनही आज काम करते आहे. तर अशाही केसेस काही नक्कीच आढळून आलेल्या आहेत की पूर्ण त्यांचा आजार बरा होऊ शकतो. परंतु मेन भाग हाच आहे की हा जो विकार आहे, जे विचित्र वागणं आहे, एकदम विचित्रासारखं वागणं, वेगळं वागणं, याच्यामुळे मुळात हा आजार अंधश्रद्धांच्या जाळ्यात पहिले अडकला जातो की हे सगळं काहीतरी बाहेरचं आहे, भानामती आहे किंवा असं कोणाची तरी काय करणी आहे असं घरच्यांनाच वाटतं आणि मग बाबा भगत आणि असे अंधश्रद्धात्मक उपचार करण्यातच वेळ होतो. म्हणजे इतकं आहे की एका रुग्णाच्या वडिलांनी मला सांगितलं होतं ती थोडे उपचार सुरू केल्यानंतर तिला बरं वाटलं. त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी स्वतःहून मला सांगितलं, डॉक्टर खरंच उपचारांना आणायला खूप उशीर झाला. उशीर झाला नाही, मी माझं जवळ-जवळ 4 ते 5 लाख रुपये मी बाबा भक्तांवर आणि मंदिरात आणि याच्यामध्ये खर्च केले. बुवाबाजी आणि अशा बुवांना देण्यात मी खर्च केले. जर केले नसते तर ती लवकर ट्रीटमेंटला आली असती आणि कदाचित लवकर बरी झाली असती. म्हटलं हो ठीक आहे, पण आता हरकत नाही, बेटर लेट दॅन नेव्हर. तुम्ही उपचाराला तर आणलेलं आहे, जेवढं आपल्याला तिच्यावर काम करता येईल तेवढं आपण करूया. परंतु इतका म्हणजे पैसा वेड्यासारखा पाण्यासारखा खर्च केला जातो आणि मग ऍक्च्युअल बऱ्याचदा आता ते वडील त्या मानाने चांगल्या आर्थिक परिस्थितीतले होते, परंतु काही जणांकडे या सगळ्या ह्याच्यातनं ऍक्च्युअल मग औषधोपचार करायलाच पैसे उरत नाहीत. असेही केसेस आम्ही बघितलेले आहेत. तर हे अंधश्रद्धा हा पहिला उपचारातला अडथळा आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठा पुढचा अडसर आहे ते म्हणजे गैरसमज. गैरसमज म्हणजे काय की उपचारांविषयीचे गैरसमज. मग ही औषधं एकदा घेतली की ती कायमचीच घ्यावी लागतात, त्याच्याने सतत झोपच येते किंवा माणूस आणखी डोळा-पांगळा होतो किंवा अशा पद्धतीचे काही गैरसमज औषधांविषयी असतात. परंतु जसं मी सांगितलं की मुळात बऱ्याचदा ह्या उपचाराला आणायलाच उशीर होतो. आधी समजायला उमजायला उशीर होतो, मग पेशंटला तयार करायला उशीर होतो किंवा मग अंधश्रद्धांमुळे उशीर होतो. आणि या सगळ्यांमुळे मग काय होतं की जुना झालेल्या आजारावर दीर्घकालीन उपचार लागतात आणि त्याच्यामुळे मग असं वाटू शकतं की अरे त्याला एकदा औषध सुरू झालं त्याचा कायमच घेत आहेत, परंतु त्यांना त्यातले हे बारकावे माहितीच नसतात. किंवा मग असंही होतं बऱ्याचदा की मध्ये अनेक दुसरे सल्ला देणारे लोक भेटतात की थोडा फरक पडत नाही ना, मग तू पुन्हा याला दाखव, या बाबाला दाखव, तिकडे हे उपचार कर, हे कर, नागबळी कर, आणि अशा पद्धतीचे सल्ले देणारे लोक भेटतात. मग त्याच्यात पुन्हा उपचार सोडले जातात किंवा काहीच थोडा फरक पडल्यानंतर बरं वाटतं, बरं झालंय अशामुळे मग उपचार थांबवले जातात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि मग पुन्हा आजार उद्भवू शकतो. तर अशा बदसल्ले देणाऱ्या लोकांमुळे सुद्धा उपचारांमध्ये अडथळे निर्माण होतात. परंतु उपचार आज अनेक चांगले उपचार ह्या आजारासाठी, विकारासाठी उपलब्ध आहेत. 1952 साली पहिल्यांदा ह्या आजाराचं औषध सापडलं होतं. नाहीतर तोपर्यंत वेगवेगळे इन्शुलिन कोमा किंवा अशा पद्धतीचे उपचार केले जात होते किंवा ईसीटीचे उपचार होते. ईसीटी म्हणजे अनमॉडिफाईड ईसीटी उपचार दिले जात होते. परंतु जे पहिलं औषध सापडलं ते 1952 साली सापडलं आणि ते डिले आणि डिकनर या शास्त्रज्ञांना सापडलं आणि ते औषध होतं क्लोरप्रोमॅझिन नावाचं औषध होतं. आणि तिथून कुठेतरी या सगळ्या आजाराच्या ऍक्च्युअल उपायांना आणि ऍक्च्युअल
ट्रिमेंडस फरक यायला औषधाच्या म्हणजे त्या आजाराच्या बरं होण्याकडे, उपचाराने बरं होण्याकडे कल आणखीन वाढत गेला. आणि त्याच्यामुळे विविध औषधं म्हणजे आज पूर्वी जी औषधं होती टिपिकल अँटीसायकॉटिक्स या गटातली औषधं होती की ज्यांना ठीक आहे ती सुरुवातीची औषध होती त्याच्यामुळे त्यांना साईड इफेक्ट्सही होते भरपूर. नवीन आज अँटीसायकॉटिक औषधं सापडलेली आहेत ज्याला अटिपिकल अँटीसायकॉटिक्स म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा साईड इफेक्ट्स आहेत. जिथे इफेक्ट असतो तिथेच साईड इफेक्ट असतो. म्हणजे साईड इफेक्ट नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. खाण्याच्या पदार्थांना सुद्धा साईड इफेक्ट हे असतातच. म्हणजे ज्याच्याने सॅलड्स खाण्याने विटॅमिन्स मिळतात, काकडीतूनही विटॅमिन मिळतात, परंतु जास्त खाल्लं तर कोणाला त्याचं सर्दीही होऊ शकते, कफही होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक पदार्थाच्या दोन नाण्याच्या जसे दोन बाजू असतात तसं जिथे इफेक्ट असतात तिथे साईड इफेक्टही होऊ शकतात. परंतु आपण आपलं लक्ष हे इफेक्ट्सवर द्यायचं असतं. कारण जेव्हा कुठची औषधं ही उपचारांसाठी संमत केली जातात तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण खात्री केलेली असते की त्याच्यामध्ये साईड इफेक्ट हे खूप कमी प्रमाणात आणि कमी स्वरूपात आहेत आणि घेतले तरी फार पुन्हा ते रिकव्हर करता येण्यासारखे साईड इफेक्ट्स आहेत ही पूर्ण खात्री करूनच ती औषध वापरायला संमती दिली आहे. आणि त्याच्यामुळे हे औषध ही सुरू केल्यानंतर कसं असतं की सुरू केल्यानंतर त्या पूर्णपणे ज्या डोसला तो लक्षणं पूर्ण बंद होतात तो डोस ज्या डोसला बंद होतो तो डोस मग काही काळ चालू ठेवावा लागतो आणि नंतर मग ती कमी करून बंद केली जातात. किंवा मग एखाद्या आता कसं आहे की आज जसं जर पहिले एका महिन्यातच ट्रीटमेंटला आणलं असेल किंवा काही दिवसातच ट्रीटमेंटला आणलं असेल तर जास्तीत जास्त 6 महिने उपचार घेतले 6 ते 8 महिने घेतल्याने तो बरा होऊ शकतो. परंतु जास्त काळ लोटला असेल जर 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असेल किंवा 2 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असेल तर मग 5 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा लाईफ लॉंग सुद्धा ट्रीटमेंट घ्यायला लागू शकते. किंवा जसं मगाशी म्हटलं की एखाद्याला मधून हा आजार होत असेल तर मग एखादं औषध हे सातत्याने चालू ठेवावं लागू शकतं. जसं आपण म्हणतो की ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचे जसे विकार आहेत की ज्याच्यामध्ये पुन्हा तिथे कंट्रोलेबल आहेत. आता आतून कंट्रोल होत नसतो शुगरचा बीपीचा म्हणून आपण बाहेरनं ती औषधं देऊन ते कंट्रोल करत असतो. तसंच इथेही ह्या डोपामिन याचा कंट्रोल करण्यासाठी बाहेरनं हे आपल्याला औषधं घ्यावी लागतात आणि त्याच्यातनं नक्कीच चांगला परिणाम हा होत असतो. काही वेळेला जेव्हा रुग्ण हा अतिशय सिव्हिअर लक्षणं असतात, तीव्र लक्षणं असतात, जेव्हा ते खूप ॲजिटेशन असतं, व्हायलंट बिहेवियर असतं, मग ते किंवा सुसाइडल बिहेवियर असतं, अशा सगळ्या केसेसमध्ये मग इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपीचे उपचार हे नक्कीच फायदेशीर ठरतात. आता ह्या उपचाराविषयी सुद्धा अतिशय चुकीच्या कल्पना मनामध्ये आहेत की पूर्वी आता कुठचाही उपचार जेव्हा सुरू होतो जेव्हा पहिलं ऑपरेशन केलं तेव्हा ते सुद्धा अनस्थेशियाच्या शिवाय केलेलं होतं. परंतु नंतर अनस्थेशियाचा शोध लागल्यानंतर ते अंडर अनस्थेशिया करायला लागले. तसंच ही उपचार पद्धती जेव्हा पहिले झाली तेव्हा ती विदाउट अनस्थेशिया केली जात होती. परंतु आज हे जे उपाय केले जातात ते अंडर अनस्थेशिया हेच असेच केले जातात. आणि याच्यामध्ये जो इलेक्ट्रिकचा करंट वापरला जातो तो अतिशय वेगळ्या प्रकारचा माइल्ड करंट असतो. जसं आपला बंद पडलेला हार्ट चालू करायला आपण इलेक्ट्रिक शॉकच दिले जातात तशाच पद्धतीचे तेवढ्याच शक्तीचे त्याच्यापेक्षा कमी शक्तीचे करंट हे असतात. ते अगदी अर्ध्या 1 सेकंदासाठी दिले जातात आणि त्याच्यातनं हा जो ब्रेन मध्ये जो केमिकल इम्बॅलन्स जेव्हा सिव्हिअर लक्षण असतात तेव्हा तो तीव्र स्वरूपाचा इम्बॅलन्स झालेला असतो तर तो लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी या उपचाराचा खूप छान उपयोग होतो आणि त्याच्यामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकतो की जे अतिशय सिव्हिअर ॲजिटेशन म्हणजे घरात तोडफोड केलेली आहे किंवा स्वतःला त्रास करून घेतलेला आहे, इजा केलेली आहे किंवा दुसऱ्यांना इजा करायला जातोय तर अशा ज्या केसेस असतात तर अशा केसेसमध्ये नक्कीच ह्या उपचाराचा हा चांगला फरक होत असतो. काही केसेसमध्ये जनरली चुंबकीय उपचार पद्धती जी आता नव्याने आलेली आहे ती जास्ती करून डिप्रेशन किंवा अँझायटी ओसीडी याच्यामध्येच वापरली जाते. परंतु काही केसेसमध्ये
म्हणजे ही सक्सेसफुली सुद्धा मी वापरलेली आहे की ज्याच्यामध्ये त्या रुग्णाचे हॅल्युसिनेशन किंवा डेल्युजन आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले. इतकं व्यवस्थित झालं की ती रुग्ण पुन्हा जी नोकरी पुन्हा पूर्ववत चांगल्या पद्धतीने करू शकते आहे आणि छान त्याच्यात प्रोग्रेस पण झालेली आहे. तर अशा पद्धतीचे हे भौतिक उपचार आपण म्हणूया की औषधोपचार किंवा इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी, चुंबकीय उपचार पद्धती, ह्या उपचार पद्धती नक्कीच आज अतिशय प्रभावीपणे या उपचारांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जातात. त्याचबरोबर जसं मगाशी मी सांगितलं की ह्या रुग्णांमध्ये आपल्याला काही आजार झालाय, आपण काही हा विकार आहे, आजार आहे याबद्दलचा अवेअरनेस नसतो. तर तो अवेअरनेस क्रिएट करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं, कारण तरच तो रुग्ण नंतर स्वतःहून औषधं घेऊ लागेल. तो स्वतःहून औषधं घेतली तर मग तो आणखीन चांगल्या प्रगतीपथावर जाऊ शकेल आणि आपण औषधं का घ्यायची हे त्याला पटलं पाहिजे. त्यासाठी मग त्याचं इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग हे फार समुपदेशन हे फार त्याच्यासाठी महत्वाचं असतं. आणि त्याचबरोबर की हा आजार काय आहे आणि ह्या आजाराचे जे असं वेगवेगळं वागणं असतं, कारण अनाकलनीय वागणं असतं आणि केव्हा कसं वागायचं हे घरच्यांना सुद्धा कळत नाही. घरचेही खूप गोंधळलेले असतात. त्याच्यामुळे एकट्या त्या रुग्णाचं काउन्सिलिंग करून समुपदेशन करून भागत नाही, तर कुटुंबियांचं सुद्धा समुपदेशन करणं हे फार महत्वाचं असतं, विशेषतः या आजाराच्या बाबतीमध्ये. कारण अतिशय अनाकलनीय असं रुग्ण वागतो आणि त्याच्यामुळे केव्हा कसं वागावं ते कळत नाही. काही जण म्हणजे मगाशी मी सांगितलं की काही पालक एकदम ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात, खूपच लाड करतात, हे करतात, असं नको करू, तसं नको करू, असं करायला बघतात. तर काही पेरेंट्स खूपच प्रत्येक त्याच्या बाबतीत निंदा करतात, प्रत्येक गोष्टीला चिडूनच प्रतिसाद देतात. तर अशा याच्यामध्ये मग फॅमिलीचंही काउन्सिलिंग करणं हे फार सातत्याने करत राहणं हे फार आवश्यक असतं, कारण दीर्घकाळ उपचार करायचे तर दीर्घकाळ हे सतत प्रॉब्लेम हँडल करावे लागतात आणि मग त्याच्यामुळे फॅमिलीला सुद्धा उपचार हे लागतात. आणि म्हणूनच या सगळ्यासाठी ग्रुप काउन्सिलिंग हे सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि या सगळ्या ह्याच्यातनच आज या महिन्यात हा विषय घेण्यामागचा, आजच्या रविवारी 24 तारखेच्या रविवारी आज हा विषय घेण्यामागचा माझा दुसरा उद्देश असा आहे, हा आजार सुचवण्यामागचा उद्देश असा होता की बरोबर 13 वर्षापूर्वी 26 जानेवारी 2008 ला आमचा जो स्किझोफ्रेनियाच्या म्हणजे ज्याला आम्ही आज शुभंकर ही संज्ञा वापरतो की स्किझोफ्रेनियाचे जे केअर गिव्हर्स आहेत, त्या केअर गिव्हर्स साठीचा जो आमच्या इथला जो स्वमदत गट आहे तो 13 वर्षापूर्वी सुरू झालेला आणि तो आजतागायत चालू आहे. करोनाच्या काळात सुद्धा तो ऑनलाईन महिन्यातनं एक दुसऱ्या शनिवारी तो चालू आहे. आणि या स्वमदत गटाच्या द्वारे आम्ही नंतर पुढे मी सांगेन आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केल्या तेही नंतर सांगेन, परंतु म्हणून मी हा विषय हे केला. दुसरा आणखीन महत्वाचा उपचार जो आहे की सगळेच रुग्ण जे असतात की जे काउन्सिलिंगला तेवढा सायकोलॉजिकल माइंडेडनेस त्यांच्यामध्ये असतो असं नाही, तेवढं त्यांचे बौद्धिक लेव्हल असते असं नाही. मग अशा रुग्णांना किंवा इन जनरल सगळ्याच रुग्णांसाठी दुसरा एक महत्वाचा उपचार आहे तो म्हणजे व्यवसायोपचार. त्यांचं आपल्याला पुनर्वसनही करणं महत्वाचं असतं. त्यांनी पुन्हा त्यांच्या सोशिओ ऑक्युपेशनल जे डिटरिओरेशन झालेलं असतं ते पुन्हा पूर्ववत थोडंसं मार्गावर येणं हे फार आवश्यक असतं. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना व्यवसाय उपचार होणं हे फार आवश्यक असतं. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपिस्टचा रोल याच्यामध्ये फार महत्वाचा असतो. आणि म्हणूनच म्हटलं की ह्या आजारामध्ये तिहेरी उपचार आहेत की एक औषधोपचार किंवा भौतिक उपचार म्हणजे ECT, RTMS सारखे चुंबकीय उपचार, औषध हे भौतिक उपचार झाले. तर इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली काउन्सिलिंग, इंडिव्हिज्युअल व्यवसाय उपचार हा दुसरा भाग झाला. तर तिसरा भाग जो आहे तो त्यांचं पुनर्वसन हा महत्वाचा भाग आहे की आता हे पुनर्वसन सुद्धा 2 पातळीवर केलं जातं. की एक डे केअर पातळीवर केलं जातं आणि दुसरं जे आहे ते इन्स्टिट्यूशनल पातळीवर केलं जातं. आज सगळ्यात पहिलं जे आपल्या इथलं असं इन्स्टिट्यूशन पातळीवर केलं जाणार होतं ते स्टार्फ नावाचं चेन्नईचं इन्स्टिट्यूट
शारदा मेनन, डॉक्टर शारदा मेनन यांनी सुरू केलेलं. निमहॅन्सला पण असं इन्स्टिट्यूट आहे. आज पूर्वीपासून आहे. आणि आता अशी अनेक रिहॅबिलिटेशन सेंटर, इन्स्टिट्यूशन असलेली रिहॅबिलिटेशन सेंटर पुण्यामध्ये किंवा ठिकठिकाणी आज सुरू आहेत. परंतु डे केअर सेंटर म्हणजे आता इन्स्टिट्यूशन मध्ये काही सगळ्यांनाच ठेवलं जातं किंवा सगळ्यांनाच ठेवणं जमतं अशातला भाग नाहीये. परंतु डे टू डे अशा पेशंटना, कारण जसं मी म्हटलं की ज्यांना पॉझिटिव्ह सिम्पटम्स असतात तेही बरे होताना काही वेळेला त्यांचे निगेटिव्ह सिम्पटम्स निर्माण होऊ शकतात, किंवा त्यांच्यामध्ये नैराश्य येऊ शकतं, किंवा ह्या आजारामुळे त्यांच्या शिक्षणावर किंवा त्यांच्या करिअरवर परिणाम होतो, त्यांच्या वागण्यावर परिणाम होतो, एक प्रकारचं एक मानसिक दौर्बल्य येतं किंवा आळशीपणा येतो. जसं मगाशी म्हटलं की अनसोशल किंवा होतात ती, किंवा काही करावंसं वाटत नाही अशी स्थिती होते. मग अशा सगळ्यांना त्यांना अशा स्थितीत त्यांचं पुनर्वसन करणं फार जिकरीचं काम असतं. आणि असं त्यासाठी मग त्यांना डे टू डे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवणं हे घरच्यांना प्रत्येक वेळेला जमतच असं नाहीये. आणि मग अशा वेळेला डे केअर सेंटरचा खूप उपयोग होतो की, आणि असं डे केअर सेंटर आज महाराष्ट्रात फक्त 3 ठिकाणी चालू आहे. ते एक म्हणजे आमच्या संस्थेमध्ये गेली 13 वर्ष चालू आहे. त्याच्या आधीपासून म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या IPS संस्थेमध्ये त्रिदल नावाचं सेंटर चालू आहे. आणि पुण्यामध्ये म्हणजे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन तर्फे चालवलं जाणारं डे केअर सेंटर आहे. शिर्डीमध्ये पण बहुतेक आता सुरू होत आहे डॉक्टर ओंकार जोशी यांचं बहुतेक. परंतु असे 3-4च डे केअर सेंटर्स आहेत. आणि आमच्या या डे केअर सेंटरमध्ये आम्ही काय करतो, तर ह्या रुग्णांना एक स्ट्रक्चरल म्हणजे त्यांचा आम्ही एक फॉर्मॅट ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांच्यामध्ये त्यांना योगा किंवा वेगवेगळे एक्झरसाइजेस घेतो. तर योगा असतात, नंतर मग काही त्यांना मेंटल ऍक्टिव्हिटी असतात, काही कोडी सोडवायला देणं किंवा विविध प्रश्न विचारणं, एखाद्या विषयावर चर्चा करणं वगैरे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करून त्यांना, कारण ती अनसोशल झालेली असतात, त्यांना चर्चा करायला भीती वाटत असते, बोलायला भीती वाटत असते. त्याच्यामुळे कुठच्या तरी सगळ्या त्यांना व्यक्त करायला लावणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून मग चर्चा घडवणं किंवा त्यांना कुठच्या विषयावर लिहायला देणं, चित्र काढायला शिकवणं किंवा असं असतं. तर आम्ही आमच्या सेंटरमध्ये लायब्ररी पण चालवतो किंवा दर 3 महिन्यांनी एखादा विषय देऊन त्यांना लिहायला लावतो आणि त्याची हस्तलिखित मासिकं आम्ही काढलेली आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही त्यांना त्याच्यात देतो की त्याच्यामध्ये काही जण त्यांच्या लेव्हल प्रमाणे रद्दी पेपरच्या बॅग्स बनवणं, त्या विविध दुकानांना पुरवणं, किंवा काही शिवण मशीनवर विविध वस्तू शिवणं, किंवा घरघंटीवर वेगवेगळी पिठं बनवणं. आणि मग ती पिठं विकून मग ह्या सगळ्यातनं जे आलेले पैसे आहेत ते आम्ही त्या शुभार्थींना, म्हणजे ह्या सगळ्यांसाठी जी संज्ञा आहे ती डॉक्टर आनंद नाडकर्णींनी संज्ञा केलेली आहे की शुभार्थी, शुभ पंथाला लागलेले, की जे बरे झालेले आहेत, बरे होत आलेले आहेत, परंतु ते आणखीन त्यांच्या शुभ पंथाला लागावे त्यासाठी करायचं जे आहे ते शुभार्थी असं नाव दिलेलं. आणि त्यांना मदत करणारे जे केअर गिव्हर्स त्यांना शुभंकर असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर हे शुभार्थींचं त्यांना मग स्टायपंड दिला जातो, किंवा मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं गेल्या 13 वर्षातनं खूप काही म्हणजे फायदा झालेला आहे की आज ती मुलं खूप समाजात वावरू शकतात किंवा कामं करू शकतात, किंवा आज विविध ऑफिसेसमध्ये पण काम करू शकतात. म्हणजे अशी काही जण त्या दृष्टीने हे झालेले, काही जण त्यांच्या लेवलवर घरचं काही गोष्टी करण्यात किंवा इतर काही गोष्टी करण्यात, हँडल करण्यात आज जे पूर्वी त्यांना जमत नव्हतं ते जमायला लागलेलं, ऍक्टिव्ह झालेली आहेत. तर अशा पद्धतीचे फरक ह्या शुभार्थींमध्ये पुनर्वसनाच्या माध्यमातून होतात. डान्स थेरपी घेतो आम्ही त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचे उपचार ह्या डे केअर मध्ये आम्ही घेत असतो. त्याचबरोबर जसं मी म्हटलं की त्या शुभंकरांचा एक स्वमदत गट आम्ही स्थापन केलेला, तोही गेले 13 वर्ष चालू आहे. आणि मी म्हटलं तसं की कारण या शुभंकरांना सुद्धा सततचा एक ताण मनात असतो की सतत ह्या सततच्या आजारामुळे आपल्या रुग्णाची जी दीर्घकाळ उपचार करताना जी नातेवाईकांची जी अवस्था होते ती आपण कोणीच जो अनुभवतो त्यालाच ती कळते.
आणि मग असे जे समदुःखी आहेत तर त्यांचा जर स्वमदत गट केला तर दुःख वाटण्याने कमी होतं असं आपण म्हणतो. तर ते शेअरिंग मधनं ते कमी होतं आणि नुसतंच आम्ही त्या आजारावर मग त्या आधी सुरुवातीला आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा 2 शनिवार भेटायचे, दुसरा आणि चौथा. मग एका शनिवारी आम्ही तज्ञांची लेक्चर्स असायची, एका शनिवारी शेअरिंग असायचं. आता इतरही आजारांवरचे स्वमदत गट वाढल्यामुळे आता ते एक शनिवारवर आलेलं आहे. परंतु मध्ये मध्ये मग लेक्चर्स घेणं, करमणुकीचे कार्यक्रम करणं किंवा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवणं अशा पद्धतीचं कार्य केलेलंच आहे. परंतु ह्या चळवळीच्या म्हणजे एक चळवळीच्या स्वरूपात सुद्धा आम्ही वापर केलेला आहे की सगळ्यांनी, कारण ह्या आजाराला आजपर्यंत म्हणजे 2017 मध्ये जे नवीन मेंटल हेल्थ ऍक्ट आला मोदी सरकारकडून त्याच्यामध्ये त्याच्यात इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम या आजाराला आज प्राप्त झालेला आहे, परंतु तो नव्हता आणि त्यासाठी पाठपुरावा हा आमच्या विविध स्वमदत गटांमधनं केलेला आहे. जसं IPH मधनं केला गेला, आमच्याही स्वमदत गटामधनं आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला त्याप्रमाणे अनेक निवेदनं दोन वेळेला निवेदनं पाठवली की मेडिक्लेम सुरू करावा या सगळ्या मानसिक आजाराच्या ट्रीटमेंटसाठी. कारण कसं होतं की रुग्ण अतिशय तरुण वयात हा आजार झाल्यामुळे आर्थिक कुठेतरी सुद्धा डिटेरिओरेशन की आजारावरही उपचार केले जातात. बरं त्या उपचारांना मेडिक्लेम काही नसल्यामुळे परतावा मिळत नाही. त्याचबरोबर औषधही खूप काळ घ्यायला लागल्यामुळे त्याच्यावर खर्च तर होत जातो, परंतु रुग्ण काही वेळेला नोकरी करत नाही किंवा नोकरी स्थिर होऊ शकत नाही, सोडतो, करूच शकत नाही, असे अनेक प्रश्न होतात. त्याच्यामुळे मग इन्कम कमी आणि खर्च जास्त असं गणित होऊ शकतं आणि मग हे गणित बिघडल्यामुळे मग अनेक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून मग ही जी मागणी केली होती ती ह्या कुठेतरी चळवळीच्या थोडीफार प्रमाणात तरी मान्य झाली किंवा एक मेडिक्लेम तरी सुरू झाला किंवा आता अशा पद्धतीचं काम हे एक चळवळ या स्वरूपात ती निर्माण होऊ शकते किंवा ते एकमेकांना आधार देऊ शकतात, एकमेकांना त्यांच्या दुःखात किंवा काही त्यांचा रुग्ण चुकीचा जेव्हा त्याचा आजार वाढला असेल त्याला दुसरे शुभंकर येऊन त्यांना मदत करू शकतात किंवा आधार देऊ शकतात. असा सगळ्यात एकमेका सहाय्य करू सारखा भाग हा या स्वमदत गटाच्या माध्यमातून होताना दिसतो. आणखीन एक स्वमदत गट आता काही जण नोकरी करतातही आहेत, काही जण छान नोकरी करतात आहेत या सगळ्या ह्याच्यावर आजाराच्या उपचारांबरोबरच. तर मग अशांसाठी आम्ही वेगळा एक स्वमदत गट सुरू केलेला आहे उडान नावाचा, की ज्याने उडान भरलेली आहे पण मग ते उडान भरलेल्या ह्याच्यात सुद्धा त्यांच्या पंखात सतत बळ देणं मधून मधून आवश्यक असतं. कारण आज नॉर्मल व्यक्तींना सुद्धा ताण येतात, तर मग जेव्हा हा विकार आहे त्यांच्यामध्ये तर अशा शुभार्थींना सुद्धा मग ताण येण्याची शक्यता आणि आजार वाढण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून मग त्यांच्यासाठी उडान नावाचा स्वमदत गट गेली 6 वर्ष आमच्या इथे सुरू आहे. तर अशा ह्या स्वमदत गटांमधूनही खूप पुनर्वसनाचं काम हे करता येतं. आता ह्या म्हणजे जसं असतं की ह्या शुभंकरांना मग ह्या सगळ्याच्यात खूप फार मोठे प्रश्न मनात होतात की आमच्या मागे आमच्या पुढे या रुग्णांचं काय होणार. बरेच विशेषतः जे आजार ज्यांचा खूप जास्त असतो, सातत्याने चालू असतो, तर त्याच्यावरही उपाय म्हणजे आज काही जणांना मिळालेला आहे, काही जणांनी केलेला आहे. विशेषतः एक मध्यंतरी एक IPH मध्ये एक सत्र होतं ज्याला मी हजर होतो की तिथे हरियाणामध्ये सरकारने तिथे अलाउ केलेलं आहे की काही हे शुभंकरांनीच एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून रेंटवर एक घर घेतलं आणि त्याच्यामध्ये रुग्णांना त्यांच्या शुभार्थींना त्यांनी एकत्र ठेवलं, ते एकत्र राहतात, एकत्र हे करतात आणि म्हणजे कुठेतरी समजा आपल्या मागे आपल्यातला कोणी नंतर ते एकत्र राहू शकतात हा अनुभव त्यांना त्यांच्या जिवंतपणेच घेता आला की ज्याच्यातनं त्यांना एक प्रकारचं मनाला समाधान मिळालं की नाही आपल्या नंतरही हे चांगले राहू शकतात आणि मग तिथेच त्यांचा उपचारही केले जातात. त्यांना डे केअर सेंटर सारखं तिथे उपलब्ध करून दिलं गेलंय. हे सगळं सरकार आणि तिथल्या NGOच्या माध्यमातून झालेलं आहे. तर असंच कुठेतरी कार्य सगळीकडे होण्याची गरज आहे. तर आमच्या मागे काय होणार पुढे नंतर काय होणार आमच्या मागे या मुलांचं किंवा आमच्या शुभार्थींचं ह्या चिंतेतून बरेचसे शुभंकर मुक्त होऊ शकतील.
दुसरं बऱ्याचदा असं होतं की उपचारांविषयी बोलताना एक सगळ्यात महत्वाची बाब जो थोडा अंधश्रद्धेकडे झुकणारा भाग आहे, जो व्यसनांसाठी जो उपचार म्हणून लोक विचार करतात की लग्न केलं तर प्रॉब्लेम सगळे आहे का? आजार. बऱ्याच वेळा आवाज जातोय. पाहिजे तर व्हिडिओ थोडा ऑफ ठेवून बघा एक मिनिट. हॅलो. आवाज येतोय पण मध्ये विश्राम माझ्याकडे आवाज येतोय. हा, लग्न केल्याने बरेचसे विकार बरा होऊ शकतो हा फार मोठा गैरसमज समाजामध्ये असतो की व्यसन करतोय ना, लग्न कर, व्यसन विसरून जाईल तो. असं काय होत नसतं. तसाच उपाय याही आजारासाठी बरेचदा सांगितलं, बदसल्ला दिला जातो की लग्न करून टाका, जबाबदारी आली की तो सुधरेल. असं नसतं. किंवा दुसरं असंही होऊ शकतं की ते तरुण वयात हा आजार झालेला असतो, त्याच्यामुळे मग लग्न हे व्हायलाच पाहिजे, तरुणाचं लग्न हे व्हायलाच पाहिजे. विशेषतः मुली असतील तर मुलींचं तर लग्न व्हायलाच पाहिजे, कारण ती एक जबाबदारी आहे. मग लग्न केली जातात. मग ती बऱ्याचदा सांगितलं तर स्वीकारणार नाही, पण न सांगता केली जातात. आणि मग न सांगता केलेली लग्न केली की नंतर काही काळाने तो आजार दिसतोच. आणि मग कारण औषधं थांबवली जातात, मग पुन्हा आजार बळावतो आणि मग लिगल प्रॉब्लेम्स त्याच्यातनं उद्भवतात, घटस्फोट होतात. तर अशा कितीतरी केसेस बघितल्या आहेत. त्याच्यामुळे लग्न हा ह्या कुठच्याच आजारावरचा उपचार तर नक्कीच नाही आहे. दुसरं म्हणजे की लग्न करायचं असेल तरी सुद्धा ते समोरच्या व्यक्तीला म्हणजे अपोजिट पार्टीला पूर्णपणे कल्पना देऊन, कारण कुठचंही लग्न हे प्रेम आणि विश्वासावर आधारित पाहिजे विवाह करताना. तर तो विश्वास असताना केव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही तुमची पूर्ण माहिती नीट सांगाल, तेव्हा आजाराविषयीची पूर्ण माहिती सांगितली गेली पाहिजे की असा असा आजार आहे, अशी औषधं चालू आहेत, अशा अशा डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे, आमच्याकडे घेऊन येऊ शकतात ते त्यांना. आणि मग त्यांच्याशी आम्ही बोलून मग त्यांना पटलं तर ते पुढे जाऊ शकतात. पण असं पूर्ण आजारासकट जर स्वीकार करणारा कोणी जोडीदार भेटला तरच पुढे तो त्या व्यक्तीचा पुढचा केअर गिव्हर होऊ शकतो. कारण पुढे काय होणार या काळजीतून सुद्धा लग्न केलं जातं की आमच्या मागे कोण काळजी घेणार, म्हणून मग लग्न करा. तर त्या व्यक्तीला सुद्धा ती पूर्ण माहिती पाहिजे, नाहीतर मग पुन्हा एक प्रकारचा विश्वासघात होतो आणि त्याच्यातनं ऍक्च्युअल काळजी घेतली जात नाही. मध्यंतरी आम्ही 2 वर्षापूर्वी एक कार्यक्रम केला होता, शिवधनुष्य पेललेली लग्न, ब्राह्मण सभेमध्येच तो कार्यक्रम केला होता. त्याच्यामध्ये एक जोडपं होतं की ज्यांना असाच हा मानसिक विकार आहे अनेक वर्षांचा, आणि त्या तरी सुद्धा पूर्णपणे सांगून आणि हे करून त्यांनी लग्न केलेलं होतं. एपिलेप्सी असलेल्या काही पेशंट होते आणि स्किझोफ्रेनिया असलेले पेशंट होते आणि रुग्ण शुभार्थी होते, आणि त्यांचं लग्न हे पूर्णपणे सांगून आणि सगळं हे करून केलं. आणि आज गेली पूर्णपणे 12-13 वर्ष झाली, व्यवस्थित आहे, मूल आहे, सगळं व्यवस्थित छान चाललेलं आहे. तर असंही व्यवस्थित पूर्णपणे विश्वासात घेऊन जर लग्न केलं किंवा सगळं केलं तर ते टिकू पण शकतं आणि त्या शुभार्थीला एक चांगला शुभंकर नक्कीच मिळू शकतो. त्याच्यामुळे लग्न करायला हरकत नाही, पण करताना ही सगळी काळजी पूर्णपणे घेतली पाहिजे. फसवून लग्न करता कामा नये, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे की ह्या आजारावरचे म्हणजे आजार समजणं, तो पेलणं आणि तो सांभाळणं आणि तो पेलत तो सांभाळणं हे फार मोठं शिवधनुष्य उचलल्यासारखं आहे. आणि आजच्या या व्याख्यानामध्ये मी सुरुवात करताना जो देवराई सिनेमाचा उल्लेख केलेला होता, तर ते देवराईमध्ये पण असंच दाखवलेलं आहे. देवराई हा याच्यावरचा अतिशय उत्कृष्ट सिनेमा आहे की आपल्या देवराई म्हणजे काय तर एक जे संस्कृतीनं राखलेलं जंगल की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची विषारी चांगली सगळीच झाडं असतात आणि ती निर्धास्तपणे राहत असतात. सगळ्यांना ऍक्सेप्ट केलं जातं. म्हणजे सगळ्या प्रकारची हिरवी पानं असतात, वाळकी पानं असतात, पिवळी पानं असतात, सगळं असतं. मुळं कशी पसरलेली असतात, सगळं असतं. पण जसं आहे तसं ते जंगल टिकवलेलं असतं आणि त्याला देवराई असं म्हटलं जातं. आणि अशी देवराई आपल्या समाजातही आहे की विविध प्रकारची माणसं समाजात राहतात, विविध विचारांची, विविध संस्कृतीची, विविध धर्मांची, जाती धर्मांची.
तर त्यामुळे देवराई ही आपल्या समाजातही असते आणि आपल्या मनातही देवराई असते, कारण आपल्या मनातही चांगले वाईट विचार हे असतात. तर त्यामुळे चांगल्या वाईट विचारांची देवराई ही आपल्याकडेही असते. तर ही देवराई हे देवराई आपण स्वीकारलं पाहिजे, म्हणजे त्यांचा विनाअट स्वीकार केला पाहिजे. हे ह्या देवराई सिनेमात दाखवलेलं की ह्या आजाराचा आणि त्या रुग्णाचा विनाअट स्वीकार आपण केला आणि विनाअट स्वीकार करून जर त्याच्यावर उपचार केला तर नक्कीच चांगला फरक हा होऊ शकतो, हे त्या सिनेमात त्यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून मी आता आजच्या व्याख्यानाचा शेवट करताना मी जेव्हा आजाराची सुरुवात होते तेव्हा त्यातला जो शेष आहे त्याने देवराईवर अतुल कुलकर्णींनी त्यांनी ते भूमिका केलेली होती आणि त्याच्यात त्यांनी आजार झालेला असताना त्या देवराईवर जी कविता केली होती की नाही हाकारा पण उठले रान, घरटे समोर सापडे ना वाट. नाही हाकारा पण उठले रान, घरटे समोर सापडे ना वाट. बेभान पाखरू समजेना कोणा, बेभान पाखरू समजेना कोणा. का कल्लोळ कल्लोळ, का कल्लोळ कल्लोळ, अशी त्यांनी ती कविता तेव्हा केलेली असते. आणि सिनेमाच्या शेवटी जेव्हा तो शेष बऱ्यापैकी बरा झालेला आहे, त्याचं ज्या भासातली कल्याणी विषयीचे जे भास व्हायचे तिला ते स्वीकारलेलं आहे, त्याने कल्याणी म्हणून स्वीकारलेलं आहे किंवा आपली परिस्थिती स्वीकारलेली आहे, उपचार स्वीकारलेले आहेत आणि त्या अशा बदललेल्या शेषला तिची दुसरी सख्खी बहीण गावच्या घरात ठेवून जाते आणि तो तिला विश्वास देतो की नाही मी राहीन व्यवस्थित. आणि तेव्हा शेवटची कविता आहे की एका वाटसरे पसरिले बाहू, एका वाटसरे पसरिले बाहू, हलकेच घाली पाखरा पाखर, हलकेच घाली पाखरा पाखर. हाताला टोचे, हाताला टोचे वाहे डोळा पाणी, हाताला टोचे वाहे डोळा पाणी. पण ओठा हसू वाटसरे, जंगल 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 जंगल. आकरंदे पाखरू कुशीतही, आकरंदे पाखरू कुशीतही. हलकेच त्याच्या कानी कुजबुज, हलकेच त्याच्या कानी कुजबुज. वाटसरू त्याला दावी देवराई, वाटसरू त्याला दावी देवराई. म्हणजे कुठेतरी त्याची बदललेली पूर्ण स्वीकार केलेली जी अवस्था आहे ती त्याच्या आहे. त्यामुळे आपणही ह्या शुभार्थींना मनात त्यांच्या विकाराचा पूर्णपणे स्वीकार केला तर ते बरे होऊ शकतात. पण बरे होणं ह्याच्यात सुद्धा हे आहे की जसं डायबिटीस बरा झाला म्हणजे पूर्ण बरा झाला, म्हणजे प्रत्येकाला शुगर नॉर्मल आणि औषधं संपली असाच त्याचा अर्थ असतो असं नाही. तर ती कंट्रोल मध्ये असणं म्हणजे सुद्धा डायबिटीस बरा असणं आहे किंवा बीपी नॉर्मल असणं औषधांनी म्हणजे सुद्धा आपण नॉर्मल असतो. तर तसं म्हणजे औषधं घेत राहून आपलं नॉर्मल रुटीन जी व्यक्ती करत असेल, नॉर्मल करिअर, व्यवसाय, नोकरी, शिक्षण जी व्यक्ती जर करू शकत असेल तर नक्कीच ती व्यक्ती बरी आहे असं म्हणता येईल. आणि बरं होण्याची ही व्याख्या ह्या आजाराच्या बाबतीत किंवा कुठच्याही क्रॉनिक आजाराच्या बाबतीत ही वेगळी असते आणि ती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे ह्या आजाराचा रंग, विकाराचा रंग नक्कीच वेगळा आहे, पण तो आपण सगळ्यांनी तो लक्षात घ्यावा, त्याचा विनाट स्वीकार करावा आणि ह्याचे जे अथक उपचार आहेत ते सगळ्यांनी सातत्याने करावेत. विनाट स्वीकारा, लवकर उपचाराला या आणि ते उपचार सातत्याने घेत राहा, तरच शुभपंथाला हा शुभार्थी नक्कीच लागेल या शंका नाही. धन्यवाद. Anuj, I am audible? Yes, Vishwa. Okay. धन्यवाद डॉक्टर. स्किझोफ्रेनियाच्या सर्व अंगांना स्पर्शून जाणारं अतिशय अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असं विवेचन आपण केलं आणि विशेष म्हणजे अत्यंत समर्पक असा काव्यात्मक समारोपही केला. खूप चांगल्या प्रतिक्रिया चॅटबॉक्स मध्ये आल्या आहेत. प्रश्न फार नाही आहेत. एक प्रश्न माझ्याच मनात होता आणि तो योगायोगाने एका श्रोत्यांनी विचारलाय की आपल्याला होणाऱ्या विविध शारीरिक व्याधींसाठी ऑन्टॉलॉजी टेस्ट करतो किंवा आपण जसं बुद्ध्यांक, भावनांक म्हणतो तसं मानसिक आरोग्यासाठी काही टेस्ट अस्तित्वात आहे का? किंवा एखाद्या निरोगी माणसाने पण आपल्याला काही मानसिक आरोग्य आपलं चांगलं आहे का हे ओळखायचं कसं? म्हणजे याच्यासाठी काही टेस्ट आहे का? इट इज जजमेंटल ओनली?
नाही, या आजारासाठी मानसिक आजारांच्या ह्याच्यासाठी सुद्धा अनेक मानसिक चाचण्या उपलब्ध आहेत. ज्याला त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं, परंतु त्याच्यामध्ये या क्लिनिकल सगळ्या आजारांचं डायग्नोसिस होत असतं. MMPI किंवा MCMI नावाच्या ज्या पेपर पेन्सिल टेस्ट आहेत की ज्याच्यामध्ये क्वेश्चनरच्या स्वरूपात प्रश्न क्वेश्चनर असतात आणि ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात ते प्रश्न सोडवायचे असतात आणि मग त्याच्यातनं तो डायग्नोसिस होत असतो. अर्थात तुम्ही म्हणाल की मी काही उत्तरं देईन, काही चुकीची उत्तरं देईन किंवा खोटी उत्तरं देईन, तर मग काय उपयोग? तर त्याच्यासाठी या सगळ्या टेस्टमध्ये व्हॅलिडिटी स्केल्स असतात की ज्याच्यामध्ये त्या रुग्णाने त्या व्यक्तीने ती टेस्ट किती प्रामाणिकपणे सोडवलेली आहे ते त्याच्यातून कळत असतं. त्याचबरोबर काही जण स्वतःला आहे त्याच्यापेक्षा चांगलं दाखवण्याचा, आय एम ओके दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर तो प्रयत्नही त्याच्यातनं फेक गुड असं ज्याला म्हणतात, तर तो प्रयत्नही त्याच्यातनं दिसतो. तर काही जण स्वतःला आहे त्याच्यापेक्षा मला किती त्रास आहे हे दाखवण्याचा प्रयत्न काही जण करतात. तर तो फेक बॅड प्रोफाईल जी असते ती त्याच्यातून कळते. आणि त्याचबरोबर मग त्याचे दोन याच्यामध्ये MMPI मध्ये वेगवेगळ्या क्लिनिकल त्याच्यावर ते डायग्नोसिस होतात. MCMI मध्ये आणखीन पर्सनॅलिटीचा पण डायग्नोसिस होत असतो की स्वभाव दोष कोणते आहेत त्या सगळ्या विकाराला मूळ विकाराबरोबर म्हणजे जसं स्किझोफ्रेनिया आहे, थॉट डिसऑर्डर आहे का, डेल्युजनल डिसऑर्डर आहे का, डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, हे सगळं कळतं. त्याच्याबरोबर पर्सनॅलिटी प्रोफाईल काय आहे तेही कळते. त्याच्यातले दोष असतील तर तेही कळतात MCMI सारख्या टेस्टमध्ये. MMPI मध्ये फक्त स्किझोफ्रेनिया किंवा डिप्रेशन किंवा पॅरानोइया किंवा असं सगळं असे क्लिनिकल डायग्नोसिस नक्की मिळत असतो. आता ही टेस्ट सगळ्या शिक्षित पेशंट मध्ये कारण ही 10वी पास ही मिनिमम अट असते या टेस्टच्या साठी. तर पण आता जे अशिक्षित पेशंट असतील किंवा काही वेळेला भाषेचा प्रश्न असतो, म्हणजे शिक्षित असतात परंतु त्यांना इंग्लिश प्रश्न सोडवता येत नाही किंवा असं काही प्रॉब्लेम असेल तर मग अशा साठी मग प्रोजेक्टिव्ह टेस्ट वापरल्या जातात. हरमन रोशात नावाचा जो मानसशास्त्रज्ञ होता, तर त्यांनी इंक ब्लॉटची टेस्ट दिलेली आहे की तुम्ही म्हणत असाल की कुठचा एखादा डाग पाहिला किंवा ढगांचे आपण आकार बघतो त्याच्यामध्ये अरे याच्यात सशासारखा दिसतोय किंवा इथे हे दिसतंय हत्तीसारखा दिसतोय, असे आपण आकार त्याच्यात शोधतो किंवा भिंतीवर सुद्धा काही डाग पाहिले की त्याच्यात आपल्याला एखादं काहीतरी प्रतिकृती वाटते. तर कुठेतरी त्याचा उपयोग केलेला आहे त्या सगळ्या याच्यामध्ये आणि तशा स्टँडर्डाइज तशी 11 कार्ड्स आहेत, काही रंगीत आहेत, काही फक्त ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अशी आहेत. तर अशा त्या सगळ्या इंकब्लॉट्सचा वापर केलेला आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात की त्याच्यातनं त्या व्यक्तीचं रियालिटी टेस्टिंग किती आहे, टच किती आहे ते कळतं किंवा सायकोसिसचं प्रमाण किती आहे तेही कळतं. डिप्रेशन असेल तर तेही कळू शकतं. अशा प्रकारचा आहे त्या टेस्टवर होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या TAT किंवा CAT अशा सारख्या चाइल्ड ऍप परसेप्शन टेस्ट ही लहान मुलांसाठी आहे किंवा ड्रॉ अ पर्सेंटेज, हाऊस ट्री पर्सेंटेज अशा मुलांसाठी सुद्धा टेस्ट मानसिक चाचण्या आहेत. ओके, धन्यवाद. अगदी सविस्तर उत्तर मिळालं. धन्यवाद. एक अजून प्रश्न डॉक्टर असा आहे की तुम्ही एक नवीन प्रश्न घ्यायच्या आधी मला सर्व श्रोतांना एक थोडी माहिती द्यायची होती. डॉक्टरांनी बोलता बोलता डॉक्टर भरत वाटवानी यांचा उल्लेख केला. डॉक्टर भरत वाटवानी हे रॅमन्स मॅग्सेसे अवॉर्ड आहेत आणि त्यांचं काम मेंटली इल स्ट्रीट पीपल जे आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांचं काम आहे. तर मला सगळ्यांना सांगायला एक आनंद होईल की रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टनी म्हणजे आपल्या क्लबनी 23 फेब्रुवारीला एक व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम आयोजित केलाय, पीस कॉन्फरन्स म्हणून. त्यात आपण डॉक्टर भरत वाटवानींचा सत्कार करणार आहोत आणि त्यांची मुलाखती घेणार आहोत. अरे वा, अरे वा. त्यांच्यासोबत अजून 2 आहेत. एक डॉक्टर अभिजित सोनवणे आहे जे पुण्यामध्ये भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. तर त्यांची मुलाखत आहे आणि त्यांचाही सत्कार आहे. आणि तिसरे आहेत लिलिमा मिश्रा, त्या सुद्धा रमन मॅग्सेसे अवॉर्ड विनर आहेत 2011च्या
आणि पद्मश्री त्यांना मिळालेली आहे. हो त्या सामाजिक हो. म्हणजे कार्य करतात आणि गरीब महिलांना त्या मायक्रो फायनान्सच्या थ्रू मदत करतात. तर ही बरं. सगळी याची जी इन्व्हिटेशन आहे हम्म. हे आपण झूमवर पाठवूच आणि तेव्हा सर्वांनी कृपया अटेंड करावं अशी जस्ट सगळ्यांना माझं आवाहन आहे. आणि मला वाटतं पुढचा प्रश्न आता घ्यायला हरकत नाही. हो, प्रेसिडेंट खूपच चांगली माहिती आणि योग्य वेळी खूपच छान, दिली. खूपच छान. हो. हा, छानच उपक्रम आहे आणि सगळ्यांनी आवर्जून या. आम्ही माहिती पोहोचवू तुमच्यापर्यंत. डॉक्टर बराच तसा वेळ झालाय, जवळजवळ ऑलमोस्ट 1.5 तास झाला. एक पण खूप मला पण महत्वाचा प्रश्न वाटला, की तुम्ही मगाशी आनुवंशिकतेचा उल्लेख केला होता, की हे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे त्याच्यातून असू शकतं म्हणून. तर एक प्रश्न असा आहे एका श्रोत्यांचा, की आनुवंशिकतेने होणारा स्किझोफ्रेनिया टाळता येतो का? म्हणजे त्यांनी स्पष्ट असंच विचारलंय, की घरामध्ये समजा आहे आईला किंवा वडिलांना आणि त्यांना आता वाटतंय हा आपल्या मुलांना होऊ नये, तर त्यासाठी काही करता येतं का? आता क्रोमोझोमल स्टडीज म्हणजे आता क्रोमोझोम सापडलेला आहे का सापडत आहे, पण त्याचा अजून अभ्यास पूर्णपणे अजून हे झालेला नाहीये, की उद्याचं क्रोमोझोमल स्टडीज आणखी चांगल्या पुढे डेव्हलप झाल्या आणि त्याच्यातनं हे कळलं तर काही काही वेळेला मी अगदी गर्भावस्थेत असतानाच समजा काही तो डिटेक्ट करता आलं, असं काही जसे डाऊन सिंड्रोमचं डिटेक्ट करता येतं किंवा मेंटल रिटार्डेशनचं जे काही क्रोमोझोम आहे ते डिटेक्ट करता येतात वेगवेगळी. तशी जर याची डिटेक्ट करता आली तर नक्कीच ते प्रिव्हेंट, तर तेव्हाच त्याच लेव्हलला ते प्रिव्हेंट कदाचित करता येऊ शकेल किंवा त्याच्यावर काही जेनेटिक इंजिनिअरिंगच्या थ्रू काही वेगळी औषधं सापडली तर त्याच्यातनंही चांगला फरक होऊ शकेल. दुसरं म्हणजे जन्मल्यानंतर सुद्धा त्या मुलांना सातत्याने मधून त्या मुलांचंही काउन्सिलिंग करत राहावं लागतं. फॅमिली बरोबर फॅमिलीच्या ह्याच्यात त्यांचंही काउन्सिलिंग करत राहिलं, त्यांनाही मध्ये मध्ये जर स्क्रीनिंग त्यांचं केलं गेलं, त्यांच्या वागण्यात जराही काही फरक आढळला तर लवकरात असं फरक आढळला तर लवकर आपण त्यांच्यावर उपचार सुरू केले तर मग हा आजार पुढे फार डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याचं आणखीन जे सिव्हिरिटी आहे किंवा त्याचं आणखीन जे खूप डिटरिओरेशन आहे ते वेळीच अगदी लहान वयातच उपचार काही केले तर नक्कीच काउन्सिलिंग, सुरुवातीला काउन्सिलिंग किंवा खरोखर थोडीशी सायकोसिसची सिम्पटम्स आढळली तर त्याच्यावरचे उपचार हे वेळीच केले तर नक्कीच त्याच्यात फरक पडू शकतो. तीव्रता कमी करता येईल. हा, तीव्रता का मला वाटतं आपले एक रोटेरियन डॉक्टर अनिल रत्नाकर पण श्रोत्यांमध्ये आहेत मला वाटतं. त्यांनी 2-3 प्रश्न विचारले होते, पण योगायोगाने त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या व्याख्यानातच मिळाली आणि त्यांनीच व्याख्यानाच्या शेवटाला लिहिलं, की मला उत्तरं मिळाली आणि खरोखर तसं झालं. त्यामुळे मला वाटतं आता थँक्यू अनिल. श्रोत्यांचे काही प्रश्न चॅटबॉक्समध्ये काही शिल्लक नाहीये, पण एखाद्या कोणाला श्रोत्यांना डायरेक्ट थेट विचारायचं असेल तर आपण संधी देऊया आणि मग समारोप करूया. कोणाला अजून काही विचारायचंय का डॉक्टरना? आपण डॉक्टर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हॅलो हा, बोला मॅडम. हॅलो. किस मध्ये हिप्नॉटिझमचा उपयोग होऊ शकतो का? स्किज बरा करायला नाही खूप होऊ जण शकत. प्रश्न विचारतात. हो बरोबर आहे, पण नाही हिप्नॉटिझमचा कसं असतं की इथे मुळात त्यांचा वास्तवाशी टच नसतो. त्याचबरोबर बऱ्याचदा म्हणजे सगळ्यात कॉमन स्किझोफ्रेनिया जो आहे तो पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया आहे आणि हिप्नॉटिझमला मेन लागते ती सजेस्टिबिलिटी आणि सजेस्टिबिलिटी जेव्हा असते किंवा जेव्हा असेल तेव्हा विश्वास असेल तेव्हा इथे विश्वासाचाच प्रश्न असतो, संशयच असतो. त्यामुळे ते हिप्नॉटिझमला तो कॅन्डिडेटही योग्य नसतो आणि काही वेळेला अशा ट्रान्समध्ये नेण्यातून आजाराची लक्षणं बळावू पण शकतात. त्यामुळे हिप्नॉटिझम ह्या अजिबातच स्किझोफ्रेनियाच्या उपचारांसाठी उपयोगी नाही. हॅलो हा, माझा बोला. प्रश्न असा आहे डॉक्टर की हा. आज आपण जो सिंक्रोफ्रेनियाच्यावर जवळजवळ 1.5 तास बोललात, खूप संपूर्ण चांगली माहिती ही माझ्या आयुष्यामध्ये प्रथमच मी ऐकली, त्याबद्दल धन्यवाद. तुमचा मी कृतज्ञ आहे. माझा प्रश्न असा आहे सर की हा सिंक्रोफ्रेनिया अति शांतपणाने रुग्णांना विकार आहे म्हणतात, पण अचानकपणे हीच व्यक्ती एखादी बेफाम होऊ शकते का आणि हे बेफाम झाल्यामुळे त्याचा इतरांना काही त्रास होऊ शकतो का, यावर विशेष करावं. धन्यवाद. हो, मगाशी मी सांगितलं की असं होऊ शकतं. म्हणजे शांत असलेली व्यक्ती अचानक अशी वेगळी वागू लागते,
बेफाम वागू लागते. अर्थात म्हणजे प्रत्येक वेळेला बेफाम वागली किंवा असं झालं म्हणजे हा स्किझोफ्रेनियाच असतो असं नाही आहे. म्हणजे जसं आहे की ताप आला म्हणजे तो लगेच काही फक्त मलेरियाचाच ताप असेल किंवा आता कोरोनाचाच ताप असेल असं आपण म्हणू शकत नाही. ताप कोणताही वेगळा असू शकतो. तसंच आहे की बेफाम वागणं हे लक्षण जरी असलं तरी ते इतरही काही मेनिया सारख्या आजारामध्ये दिसू शकतं किंवा काही वेळेला विड्रॉल म्हणजे कुठच्या व्यसनाच्या विड्रॉल मध्ये पण दिसू शकतं. त्याच्यामुळे अनेक त्याला हे असू शकतात. परंतु बेफाम काही थोडंसं एकदम वेगळं वागायला लागली, बेफाम वागायला लागली, व्हायलंट झाली तर हा आजार असण्याची शक्यता जास्त असू शकते. आणि पण त्याच्यावर वेळीच उपचार केले लगेच तर फरक पडू शकतो. धन्यवाद. आणि कोणाला काही विचारायचंय का? आपण 1-2 मिनिटं फक्त, कारण बराच वेळ झालाय, सगळेजण जवळजवळ 1.5 तास आहेत आभासी व्यासपीठावर. अजून कोणाला काही प्रश्न आहे? नसेल तर आपण समारोप करूया. ठीक आहे. मला वाटतं डॉक्टर आपण समारोप करावा. पुन्हा एकदा मनपूर्वक आपले धन्यवाद आणि सगळ्या श्रोत्यांनाही धन्यवाद देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.